Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. So I hope तुम्ही माझा सकाळी अपलोड केलेला व्हिडिओ पाहिला असेल. तर तुम्ही नाही निदान तुमचे ज्युनियर्स तरी माझ्याकडून ऑफलाइन मध्ये 11-12 चा कंप्लीट सिलेबस शिकू शकतात. आणि फक्त केमिस्ट्रीच नाही तर बायोलॉजी, मॅथ्स, फिजिक्स सगळ्या सब्जेक्ट्सना आपण इझी करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, जाऊन पहा कॅप्टन जी.बी. पाटील सायन्स अकॅडमी बद्दल. आणि मग तुम्ही तुमच्या भावा बहिणींना, लहान असतील तुमच्यापेक्षा किंवा तुमच्या फ्रेंड्सना ते सजेस्ट करा. ठीक आहे. सो आज कोणता चॅप्टर आहे? आज आपण केमिकल थर्मोडायनामिक्स या चॅप्टरला डिटेल मध्ये बघायचंय. सोबत फॉर्म्युला शीट रेडी करायची आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे 2023 चे. इंट्रोडक्शनच्या पॅराग्राफ मध्ये ऍज सच काही फार एमसीक्यू बनणार नाहीये. त्यानंतर आहे टर्म्स इम्पॉर्टंट फॉर थर्मोडायनामिक्स. तर 3 टर्म्स आहेत जसं की सिस्टीम, सराउंडिंग आणि युनिवर्स. अंडरलाइन करा. व्हॉट इज सिस्टीम? पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनामिक स्टडी. हे युनिवर्स आहे. या युनिवर्सचा असा पार्ट, समजा अ कप ऑफ टी, तर तुम्ही अभ्यास कशाचा करताय? त्यामध्ये त्या चहाचा, त्या टीचा. तर टी काय झालं? आपलं सिस्टीम. ज्याचा अभ्यास करणार आहे आपण ती असते सिस्टीम. जिथे बसून तुम्ही ऑब्झर्वेशन्स करताय, तुम्ही कुठल्या पार्ट मध्ये? सिस्टीम सोडून बाहेरचा पार्ट म्हणजेच सराउंडिंग. आणि सिस्टीम प्लस सराउंडिंगला एकत्र केलं की काय भेटतं? युनिवर्स. आपल्याला सिस्टीमला डिटेलमध्ये स्टडी करायचंय. सो आपण स्टार्ट करतोय. फर्स्ट पॉइंट, टाइप्स ऑफ सिस्टीम. देर आर हाऊ मेनी टाइप्स ऑफ सिस्टीम? देर आर 3 टाइप्स ऑफ सिस्टीम्स. पहिलं आहे ओपन सिस्टीम, सेकंड आहे क्लोज्ड सिस्टम आणि थर्ड व्हेरी इम्पॉर्टंट आयसोलेटेड सिस्टम. मुलं कधी कधी हा वर्ड विसरतात, आयसोलेटेड सिस्टम. ओपन सिस्टम म्हणजे काय? ओपन सिस्टम अलाउज ट्रान्सफर ऑफ मॅटर ऍज वेल एज एनर्जी विथ द सराउंडिंग. सिस्टीम मधून सराउंडिंग कडे मॅटर पण ट्रान्सफर होऊ शकतो आणि एनर्जी पण ट्रान्सफर होऊ शकते. तर अशा सिस्टीमला आपण ओपन सिस्टीम म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल, ओपन कप ऑफ टी. याच्यामध्ये चहा आहे आणि तो गरम आहे. दॅट इज वाय याच्यातून वेपर्स पण बाहेर येत आहेत. वेपर्स म्हणजेच काय येतो रे? मॅटर बाहेर येतो. आणि जर तुम्ही याला टच केलं तर गरम पण तर जाणवेल. गरम का जाणवतं? कारण हीट ट्रान्सफर होतीये बाहेर आणि वेपर्सच्या फॉर्म मध्ये मॅटर ट्रान्सफर होतोय. सिस्टीम टू सराउंडिंग एनर्जी ऍज वेल एज मॅटर ट्रान्सफर झालं तर आपण त्याला ओपन सिस्टीम म्हणणार आहे. पण जर त्याच कप ऑफ टीला आपण केलं क्लोज, त्याच्यावरती काहीतरी आपण झाकून दिलं, क्लोज केलं, त्याला क्लोज केल्यावरती आपल्याला गरम जाणवणार आहे म्हणजेच एनर्जी ट्रान्सफर होणार आहे. पण क्लोज केल्यावरती वेपर्स बाहेर जाऊ शकणार नाहीत, मॅटर बाहेर ट्रान्सफर होऊ शकणार नाही. सो आपल्याला लिहावं लागेल मॅटरचा एक्सचेंज होणार नाही, बट एनर्जी, हीट एनर्जी जी काही आहे त्याचा एक्सचेंज इथे होतोय. सो सिस्टम दॅट अलाउज द ट्रान्सफर ऑफ ओनली एनर्जी अँड नॉट द मॅटर विथ द सराउंडिंग इज कॉल्ड ॲज क्लोज्ड सिस्टम. आयसोलेटेड मध्ये दोन्ही पण एक्सचेंज होणार नाहीये, मॅटर पण एक्सचेंज होणार नाहीये आणि एनर्जी पण एक्सचेंज होणार नाहीये. याचं बेस्ट एक्झाम्पल काय? थर्मस फ्लास्क. बेस्ट एक्झाम्पल काय? थर्मस फ्लास्क. अजून एक एक्झाम्पल सांगते, युनिवर्स. अजून एक एक्झाम्पल काय? युनिवर्स. युनिवर्स मधला मॅटर किंवा एनर्जी ना कुठे बाहेर जाणार आहे, ना कुठला एनर्जी एक्स्ट्रा कंटेंट त्याच्या आतमध्ये येणार आहे. म्हणजेच युनिवर्स इज अन आयसोलेटेड सिस्टम. पार्ट क्लिअर आहे हा? नेक्स्ट बघा, टाइप्स ऑफ प्रोसेसेस. देर आर अगेन 5 डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेसेस. पहिला आयसोथर्मल. आयसो म्हणजे सेम, थर्मल म्हणजे टेम्परेचर. कंडिशन्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या, त्यामुळे मी फर्स्ट पेज वरती लिहून देते. आयसोथर्मल नंतर सेकंड असेल आयसोकोरिक. आयसो म्हणजे सेम, कोरिक मीन्स व्हॉल्यूम. आयसोबॅरिक, सेम प्रेशर. फोर्थ रिव्हर्सिबल आणि फिफ्थ इररिव्हर्सिबल. सो अशा या 5 टाइप्स ऑफ प्रोसेसेस आहेत. याच्यामध्ये तुम्हाला इक्वेशन्स लर्न ठेवायचे. फॉर एक्झाम्पल आयसोथर्मल म्हटलं
तर चेंज इन टेम्परेचर इज इक्वल्स टू 0. आणि जेव्हा जेव्हा चेंज इन टेम्परेचर 0 आहे, पक्का चेंज इन इंटरनल एनर्जी पण 0 असणार आहे. सो एवढंच लक्षात ठेवायचं आहे, टेम्परेचर अँड इंटरनल एनर्जीचा चेंज गोज हँड इन हँड. जर चेंज इन टेम्परेचर 0 आहे तर चेंज इन इंटरनल एनर्जी पण 0 आहे. पण जर हीटचा विचार केला तर हीट नॉट इक्वल टू 0. आयसोथर्मल लर्न झालं की बाकी सर्व लर्न होईल. आयसोथर्मल मध्ये काय सांगितलं, डेल्टा टी इज इक्वल्स टू 0, कारण सेम टेम्परेचर. तर टेम्परेचर अँड इंटरनल एनर्जी गोज हँड इन हँड. चेंज इन इंटरनल एनर्जी 0, बट क्यू एक्झॅक्टली अपोजिट असतो, क्यू नॉट इक्वल्स टू 0. याच्यामध्ये अजून एक प्रोसेस आपण ऍड करूया. 6th प्रोसेस जी असणार आहे ती असेल ॲडियाबॅटिक. कोणती प्रोसेस आहे? ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये तुम्हाला एवढं तरी माहितीये ना, हीट ट्रान्सफर किंवा अलाव करत नाही. ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये काय 0 असतो? क्यू इज इक्वल्स टू 0 असतो. म्हणजे हे अपोजिट झालं का बघा. आयसोथर्मल मध्ये क्यू नॉट इक्वल्स टू 0. ॲडियाबॅटिक म्हणजे कम्प्लीट आयसोलेटेड आहे, हीट ट्रान्सफर अलाव करत नाहीये. क्यू इज इक्वल्स टू 0. जसा क्यू आहे, इंटरनल एनर्जी त्याच्या अपोजिट मध्ये, अँड इंटरनल एनर्जी अँड टेम्परेचर गोज हँड इन हँड. सो आयसोथर्मल लर्न केलं तर ॲडियाबॅटिक एक्झॅक्टली अपोजिट आहे. बाकी तर सिंपल आहे. आयसोकोरिक म्हटलं तर फक्त चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 0. आयसोबॅरिक म्हटलं तर फक्त चेंज इन प्रेशर इज इक्वल्स टू 0. हे इक्वेशन वाल्या प्रोसेसेस आहेत. आता रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल साठी कोणतंही इक्वेशन नाहीये, फक्त तुम्हाला फील करायच्या आहेत या गोष्टी. इरिव्हर्सिबल म्हणजेच काय रे, प्रोसेस युनी डायरेक्शन मध्ये जातीये. प्रोसेस युनी डायरेक्शन मध्ये जातीये. करेक्ट आहे? ओके. इरिव्हर्सिबल म्हटलं तर पुढे जाता जाता प्रोसेस मागे पण येऊ शकते. मग याच्यासाठी काय काय कंडिशन्स आहेत? पहिलं, जो ड्रायव्हिंग फोर्स आहे, पुढे नेणारा फोर्स, ड्रायव्हिंग फोर्स, आणि पाठीमागे आणणारा फोर्स कोणता? अपोजिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स, पुढे नेणारा फोर्स, अपोजिंग फोर्स, पाठीमागे आणणारा फोर्स आर स्लाइटली डिफरंट दॅन इच अदर. म्हणजेच इन्फायनाडेसिमली स्मॉलर. इन्फायनाडेसिमली किंवा इन्फायनाइट डेसिमली स्मॉलर दॅन इच अदर. स्मॉलर दॅन इच अदर. यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स मध्ये आणि अपोजिंग फोर्स मध्ये फार जास्त फरक नाहीये. इन्फायनाडेसिमली स्मॉलर दॅन इच अदर, अगदी थोडासा फरक आहे. हा ड्रायव्हिंग फोर्स आहे, थोडंसं टर्न केलं कुठे येतो लगेच रिव्हर्स मध्ये. ही मेन कंडिशन आहे एखादी प्रोसेस रिव्हर्सिबल जाण्यासाठी. बाकी तर तुम्हाला माहितीच आहे, रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये जे वर्क डन असतं ते वर्क डन मॅक्सिमम असतं, कारण रिव्हर्सिबल प्रोसेस ही स्लो अँड मल्टिपल स्टेप्स मध्ये केली जाते. मल्टिपल स्टेप्स मध्ये केली जाते. ऍट द एंड ऑफ एव्हरी स्टेप मेकॅनिकल इक्विलिब्रियम इज अटेन्ड. हे 4 पॉइंट तुम्हाला रिव्हर्सिबलच्या फीचर्स मध्ये माहिती पाहिजेत. फर्स्ट, driving force and opposing force are infinitesimally smaller than each other. During irreversible process, maximum work is done because this work is done in multiple number of steps. At the end of each step, तुमचा thermodynamic किंवा mechanical equilibrium is attained. Then irreversible मध्ये काहीच नाहीये. irreversible मध्ये इतकंच की फक्त युनिडायरेक्शनल आहे आणि प्रोसेस रिव्हर्स येणार नाहीये. नेक्स्ट बघा, प्रॉपर्टीज 2 टाईपच्या आहेत आपल्याकडे, एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह. पहिला तर एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय आणि इंटेन्सिव्ह म्हणजे काय. इंटेन्सिव्ह मध्ये आय हा अल्फाबेटनी स्टार्ट होतं, ठीक आहे. तर इंटेन्सिव्ह वरून हिंट लक्षात ठेवायची. आय फॉर इंटेन्सिव्ह, आय फॉर इंडिपेंडेंट ऑफ मॅटर. इंडिपेंडेंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टम. इंडिपेंडेंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टम, कारण सिस्टमचा स्टडी चालू आहे. मग एक्सटेन्सिव्ह काय असणार आहे? डिपेंड्स ऑन मॅटर. डिपेंड्स ऑन मॅटर प्रेझेंट इन द सिस्टम. जर डायरेक्टली डेफिनेशन वरून क्वेश्चन आला तर तुम्ही कन्फ्युज नाही झालं पाहिजे, सो हिंट दिली आहे. आय फॉर इंटेन्सिव्ह, आय फॉर इंडिपेंडेंट ऑफ मॅटर. मग एक्सटेन्सिव्ह काय असणार आहे? डिपेंड्स ऑन
अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. ओळखण्यासाठी एग्जाम्पल्स हिंट ल्या. हिंट 1, जो सिस्टम के बांटने से बटेगा दैट इज एक्सटेंसिव. जो सिस्टम के बांटने से बटेगा, जो सिस्टम के बांटने से बटेगा म्हणजे काय, तर समजा व्हॉल्यूम आपलं एक्झाम्पल घेतलं आपण. व्हॉल्यूम एका बादलीमध्ये, एका बकेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे 2 लिटर. अ बकेट कंटेनिंग 2 लिटर ऑफ वॉटर. मी सेकंड एक एम्प्टी बकेट घेतलं आणि थोडंसं पाणी, थोडंसं मॅटर मी काय केला, ट्रान्सफर केला. मॅटर ट्रान्सफर झाल्यानंतर व्हॉल्यूम जो होता 2 लिटर, तो 2 लिटरच राहील की काही कमी होईल, काहीतरी कमी होईल. म्हणजेच मॅटर जेव्हा तुम्ही ट्रान्सफर केलं तेव्हा ती प्रॉपर्टी पण बदलली. 2 लिटर व्हॉल्यूम नसेल, आता 2 पेक्षा काहीतरी कमी असणार आहे. याचाच अर्थ मॅटरच्या ट्रान्सफर झाल्याने प्रॉपर्टीची व्हॅल्यू बदलली, म्हणजे अमाउंट ऑफ मॅटर वरती ती गोष्ट डिपेंड आहे, तर ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. समजा तुम्ही घेतलं मास. आता त्याच बकेटमध्ये 1 किलो साखर घ्या, 1 kg शुगर. दुसरा एम्प्टी बकेट आणा आणि एक काय करा, ती शुगर ट्रान्सफर करा. जेव्हा तुम्ही तो मॅटर ट्रान्सफर करताय तेव्हा ती प्रॉपर्टी पण चेंज होते. मास आता 1 kg ने थोडं कमी झालं असणार आहे. सो व्हॉल्यूम असू दे, मास असू दे, सिमिलरली तुम्ही नंबर ऑफ मोल्स घ्या. या प्रॉपर्टीज डिपेंड्स ऑन अमाउंट ऑफ मॅटर, हेन्स दे आर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. नेक्स्ट हिंट 2, जर कधी या मेथडनी सॉल्व्ह नाही झालं, बकेट मेथडनी किंवा जो सिस्टम के बांटने से बटेगा मेथडनी नाही झालं, तर सेकंड हिंट आहे ई फॉर एक्सटेन्सिव्ह, ई फॉर एनर्जी. ई फॉर एक्सटेन्सिव्ह, ई फॉर एनर्जी. जेवढ्या काही एनर्जीज आहेत त्या सर्व एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे कोणती, समजा मी लिहिलं इंटरनल एनर्जी. विचार करायची गरज आहे का? इंटरनल एनर्जी जर एनर्जी आहे तर एनर्जी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. समजा मी लिहिलं गिव्स फ्री एनर्जी, गिव्स फ्री एनर्जी. किंवा मी लिहिलं हीट कपॅसिटी, हीट कपॅसिटी. हीट काय रे, इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. सो हीट जर फॉर्म ऑफ एनर्जी आहे तर एनर्जी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. मग एन नंबर ऑफ एनर्जीज आहेत आपल्याकडे, जसं की एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणजेच काय असतं रे, एनर्जी असतं. किंवा एंट्रॉपी, एंट्रॉपी म्हणजे काय आपल्याकडे, एनर्जीच आहे. सो ई फॉर एनर्जी, ई फॉर एक्सटेन्सिव्ह वरून सेकंड हिंट तुम्ही दिली. डन. या 2 हिंट मध्ये तुमचे सगळे एक्झाम्पल्स फिट होऊन जातात. नाउ कम टू इंटेन्सिव्ह. इंटेन्सिव्ह म्हटलं तर त्याची पहिली हिंट, हिंट नंबर 1, हिंट नंबर 1 SMS. ज्या वर्डची सुरुवात SMS पासून होते. SMS म्हणजे काय मॅम, स्टँडर्ड. S म्हणजे काय, स्टँडर्ड. M म्हणजे काय, मोलार. अँड नेक्स्ट S म्हणजे काय, स्पेसिफिक. जसं की मी फक्त हीट कपॅसिटी म्हटलं तर हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, तुम्ही त्याला एक्सटेन्सिव्ह मध्ये लिहिलं. पण मी स्पेसिफिक हीट कपॅसिटी असं म्हटलं असतं. हा वर्ड स्पेसिफिक आला तर ती झाली इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मी जर म्हटलं मोलार कंडक्टन्स, मोलार कंडक्टन्स, तर काय झालं ते इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मी जर म्हटलं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, तर हे काय झालं असणार आहे रे, डेफिनेटली मॅम स्टँडर्ड ने सुरुवात झाली आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. डन. हिंट नंबर 2, हिंट नंबर 2. जर यामध्ये कधी नाही बसलं तर वी नो रेशिओ ऑफ 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, रेशिओ ऑफ 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज इज ऑलवेज इंटेन्सिव्ह, is always intensive, intensive. Yes or no? मग अशामध्ये आपल्या टेक्स्टबुक मध्ये एक एक्झाम्पल आहे, मी अजून 2 देते, टोटल 3 एक्झाम्पल. त्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. जसे की डेन्सिटी. डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी काय असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. मास काय आहे, मास एक्सटेन्सिव्ह आहे. व्हॉल्यूम काय, एक्सटेन्सिव्ह आहे. सो 2 एक्सटेन्सिव्हचा रेशो जो आहे तो ऑलवेज काय असणार आहे,
इंटेन्सिव्ह असणार आहे. ठीक आहे. सिमिलरली त्याच्यामध्ये दुसरं लिहा सरफेस टेन्शन. फॉर्म्युला लर्न करायची गरज नाहीये, प्रॉपर्टीचं नाव फक्त माहिती असू दे. सरफेस टेन्शन आणि थर्ड विस्कॉसिटी. सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, डेन्सिटी हिंट नंबर 2 वरून सॉल्व्ह होतात. आणि यातूनही काही सॉल्व्ह नाही झालं तर लास्ट हिंट नंबर 3, जो सिस्टम के बांटने से नहीं बटेगा. फॉर एग्जाम्पल तुम्ही लिहून घ्यायचे, जो सिस्टम के बांटने से नहीं बटेगा. फॉर एक्झाम्पल मी बकेटमध्ये जे पाणी घेतलंय त्याचं बॉइलिंग पॉइंट काय रे? 100 डिग्री सेल्सिअस मॅम. मी दुसऱ्या एम्प्टी बकेटमध्ये त्याला ट्रान्सफर केलं, आता बॉइलिंग पॉइंट काय मॅम? पाण्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअसच असणार आहे. ह्या बकेटला तुम्ही ट्रान्सफर जरी केलं, त्या मॅटरला तुम्ही ट्रान्सफर जरी केलं तरी प्रॉपर्टीची व्हॅल्यू बदलत नाहीये. जो सिस्टीम के बांटने से नहीं बटेगा, जसं की टेम्परेचर, आणि मग टेम्परेचर आलं तर बॉइलिंग पॉइंट, टेम्परेचर म्हटलं तर त्याच्यात बॉइलिंग पॉइंट आला, मेल्टिंग पॉइंट आला, किंवा सिमिलरली तुम्ही काय घेऊ शकता? प्रेशर. सिमिलरली तुम्ही काय घेऊ शकता? प्रेशर. जो सिस्टम के बांटने से नहीं बटेंगे. आणि हे जे काही आपण एक्झाम्पल्स लिहिलेत याच्या बाहेर डेफिनेटली एक्झाम्पल जाणार नाहीये. तुम्हाला हिंटने आयडेंटिफाय करता 100% येणार आहे की कोणती प्रॉपर्टी एक्सटेन्सिव्ह आहे आणि कोणती प्रॉपर्टी इंटेन्सिव्ह आहे. याला नोट करा, पहिल्यांदा स्वतःच्या हाताने लिहा याला. मी जातीये नेक्स्ट पार्टकडे आता. एमसीक्यू. विच अमंग द फॉलोइंग आर इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज रिस्पेक्टिव्हली. आधी आपल्याला इंटेन्सिव्ह पाहिजे. बॉइलिंग पॉइंट इंटेन्सिव्ह मध्ये लिहिलेला, हीट कपॅसिटी एक्सटेन्सिव्ह मध्ये लिहिलेलं. करेक्ट आहे ऑप्शन नंबर ए. बाकीचे ऑप्शन्स वाचा, तुमचं तुम्हाला कळेल की ते रॉंग आहेत. डन. नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी? नॉट एक्सटेन्सिव्ह. इंटरनल एनर्जी, ई फॉर एनर्जी, ई फॉर एक्सटेन्सिव्ह. Heat capacity, heat is a form of energy, E for energy, E for extensive. Number of moles, सिस्टीम के बांटने से बटेगा. एका बीकर मध्ये 4 मोल आहेत, मी नंतर दुसरीकडे ट्रान्सफर केले तर नंबर ऑफ मोल 4च राहतील का? चेंज होणार आहेत ना. जो सिस्टीम के बांटने से बटेगा, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग टेम्परेचर काय आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट. स्टेट फंक्शन अँड पाथ फंक्शन. आपल्या सिलेबस मध्ये 2च पाथ फंक्शन आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, म्हणजे द प्रॉपर्टी दॅट डिपेंड्स अपॉन द पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. मला जर एखादं काम करायचंय, ठीक आहे, तर मॅटर करेल की मी त्याला काय वेनी केलेलं आहे. नुसतंच काम करणं हा आपला मोटिव्ह नसतो. जसं की तुम्हाला रँक आणायचंय, ठीक आहे, रँक आणण्यासाठी तुम्ही स्टडी करताय, पण नुसतंच डायरेक्शनलेस स्टडी करून काय फायदा आहे का? डेफिनेटली नाही. एक प्रॉपर पाथ पाहिजे. सो अशी प्रोसेस, असं फंक्शन की जे पाथ वरती डिपेंड राहतं त्याला आपण पाथ फंक्शन म्हणणार आहे. ठीक आहे. जसं की वर्क, आपण काय काम करतोय, सिस्टीम काय काम करतेय ते पाथ वरती डिपेंड असतं. अँड हीट, वर्क अँड हीट. वर्कला आपण कशाने रिप्रेझेंट करतो? डब्ल्यू ने. हीटला कशाने रिप्रेझेंट करतो? कॅपिटल क्यू किंवा स्मॉल क्यू ने. आणि पाथ फंक्शनच्या समोर कधीही डेल्टा सिम्बॉल येणार नाही. पाथ फंक्शन आहे तर त्याच्या समोर कधीही असा डेल्टा सिम्बॉल द्यायचा नाही. स्टेट फंक्शन म्हणजे काय मॅम? स्टेट फंक्शन म्हणजे अशी प्रॉपर्टी की जी फक्त इनिशियल अँड फायनल स्टेट वरती डिपेंड राहते, नो मॅटर तुम्ही मध्ये काय पाथ फॉलो केलेला आहे. इनिशियली तुम्ही इथे होता, फायनली तुम्ही इथे पोहोचलाय, राईट. सो पाथ काय फॉलो केला हे मॅटर करत नसेल, फक्त इनिशियल अँड फायनल स्टेट मॅटर करत असेल तर आपण त्याला स्टेट फंक्शन म्हणणार आहे. आणि हीट आणि वर्क सोडून सगळे हे स्टेट फंक्शन असणार आहे. ऑल अदर एक्सेप्ट वर्क अँड हीट आर स्टेट फंक्शन. मी लिहायचं म्हणून काहीतरी एक्झाम्पल्स लिहिते आता. एंट्रॉपी आपण शिकतोय किंवा एन्थाल्पी आपण शिकतोय, इंटरनल एनर्जी आपण शिकतोय, तर बाकी सगळे काय झाले रे? गिव्स फ्री एनर्जी आपण शिकतोय, एक्सेट्रा लिहिणार आहे मी फक्त. ऑल दीज आर स्टेट फंक्शन. आणि स्टेट फंक्शन असेल तर तिथे तुम्हाला डेल्टा लिहावा लागतो, कारण पाथ माहिती नाहीये, फक्त इनिशियल आणि फायनल स्टेट. सो फायनल मायनस इनिशियल जेव्हा करतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? डेल्टा एस
चेंज इन एंट्रोपी, डेल्टा यू चेंज इन इंटरनल एनर्जी, डेल्टा एच चेंज इन एंथैल्पी, डेल्टा जी चेंज इन गिव्स फ्री एनर्जी. तुम्ही कधीही यू कॅल्क्युलेट करू शकत नाही, कारण यू कॅल्क्युलेट करायचा असता तर पाथ माहिती पाहिजे. मग तुम्ही काय फाइंड करताय, इनिशियल अँड फायनल स्टेट मधला डिफरन्स, दॅट इज डेल्टा यू. आपण कधी एंथॅल्पी नाही, चेंज इन एंथॅल्पी कॅल्क्युलेट करतो. आपण कधी एंट्रोपी नाही, चेंज इन एंट्रोपी कॅल्क्युलेट करतो. आय होप हा पार्ट क्लिअर आहे. नेक्स्ट पॉइंट आहे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. अ सिस्टम इज सेड टू बी इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. एक सिस्टम आहे समजा. व्हॉट इज सिस्टम? पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनामिक स्टडी. म्हणजे समजा याच्यामध्ये मी घेतलेला गॅस, कोणताही गॅस घ्या, या गॅसचा मी स्टडी करतेय, तर माझ्यासाठी सिस्टीम काय आहे, हा गॅस आहे. तर मला याच्या काही प्रॉपर्टीज माहिती पाहिजेत, जसं की याचं प्रेशर काय आहे, व्हॉल्यूम काय आहे, टेम्परेचर काय आहे, नंबर ऑफ मोल्स काय. मग मी लिहून घेतलं, स्टडी केलं, मला लक्षात आलं प्रेशर आहे 1 atm, व्हॉल्यूम आहे 2 लिटर, टेम्परेचर आहे 298 केल्विन आणि नंबर ऑफ मोल्स आहे 1 मोल. आफ्टर 10, 15, 20 मिनिट्स मी आले, तरी पण या गॅसच्या याच प्रॉपर्टीज आहेत. हे जे पी, व्ही, टी आणि एनच्या व्हॅल्यूज आहेत त्या सेम आहेत. म्हणजेच काय रे, द व्हॅल्यू ऑफ थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स पी, व्ही, टी, एन याला काय म्हटलं जातं, थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स. थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स. The values of thermodynamic variables do not change with time. टाइम तर चेंज झालं, बट हे थर्मोडायनामिक व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज बदलत नाहीयेत. याचाच अर्थ सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये. आणि जर चेंज झालं असतं मॅम तर सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये नाही, सिस्टीम प्रोसेस मध्ये म्हटलं असतं. कोणत्या प्रोसेसमध्ये? तर आपण ऑलरेडी 6 प्रोसेसची नावं लिहिलेत. आयसोथर्मल, आयसोबॅरिक, आयसोकोरिक, ॲडियाबॅटिक, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल. जर थर्मोडायनामिक व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होत नसेल तर सिस्टीम इज इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम, आणि होत असेल तर सिस्टीम इज इन प्रोसेस. चलो नेक्स्ट, आता वर्क आणि हीटला डिटेल मध्ये शिकायचंय. का रे? कारण वर्क आणि हीट आर पाथ फंक्शन. मग काय पाथ फॉलो केला हे त्यांच्या केसमध्ये मॅटर करत असतं. त्यांच्या समोर कधीही डेल्टा सिम्बॉल लागत नाही. पूर्ण चॅप्टरला आपल्याला सिंक्रोनाइज करायचंय. पूर्ण चॅप्टर मध्ये वर्कचे टोटल 4 फॉर्म्युलेज आहेत. सगळ्यात पहिलं वर्क डन जे असेल ते असणार आहे पीव्ही टाइप ऑफ वर्क. कोणतं वर्क डन आहे? पीव्ही टाइप ऑफ वर्क. नोट करायचंय तुम्हाला, पण पहिला ऑब्झर्व करा. पीव्ही टाइप ऑफ वर्कलाच मी हिंट देतीये. क्वेश्चन मध्ये काय दिसल्यानंतर तुम्हाला पीव्ही टाइप ऑफ वर्कचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये दिसणार आहे ऍट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. ऍट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. मी पी एक्सटर्नल लिहिलंय, पण ते एक्सटर्नल प्रेशर असं वर्ड मध्ये लिहून देते. ऍट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. हा वर्ड दिसला रे, दिसला. तुम्ही फॉर्म्युला कोणता यूज करणार आहे? पीव्ही टाइप ऑफ वर्क डन. मॅम फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला आहे W इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. याच्यामध्ये जे वर्क डन आहे ते शक्यतो जूल मध्ये कॅल्क्युलेट केलं जातं, बट कधी कधी वर्क डन हे प्रेशर बार मध्ये घेतात आणि चेंज इन व्हॉल्यूम लिटर मध्ये घेतात. सो बार लिटर मध्ये पण येऊ शकतं किंवा प्रेशर एटीएम मध्ये घेतात आणि व्हॉल्यूम लिटर मध्ये घेतात. सो चेक करायचं आपल्याला की नेमकं जूल मध्ये विचारलं की लिटर बार लिटर एटीएम मध्ये विचारलं. मग कन्व्हर्जनचा पण एक फॅक्टर आपल्याला माहिती पाहिजे, तर इथे स्टार लावूया आपण. इथे येणार आहे युनिट कन्व्हर्जनचा पार्ट. येस ऑर नो? तर युनिट कन्व्हर्जन आपण न्यूमेरिकल करता करता तुम्हाला शिकवणार आहे. नेक्स्ट टाइप ऑफ वर्क डन कोणता आहे? अगदी सिंपल आहे, फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन म्हणजेच काय रे? वर्क डन इन व्हॅक्यूम. फ्री एक्सपान्शन हा वर्ड लक्षात ठेवा, बिकॉज दिस इज वर्क डन इन व्हॅक्यूम. जर तुम्हाला वर्क डन इन व्हॅक्यूम विचारलेलं आहे किंवा फ्री एक्सपान्शन मधलं वर्क डन विचारलेलं आहे तर ते पक्का किती असणार आहे? 0.
कारण तिथे एक्सटर्नल प्रेशर, रिझन काय आहे, बिकॉज रिझन काय आहे याच्या पाठीमागे, बिकॉज तिकडे पी एक्सटर्नलची व्हॅल्यू असते 0. मग आपल्या फॉर्म्युलामध्ये पी एक्सटर्नलच 0 झाला तर वर्क डन पण काय झाला असणार आहे, 0. त्यानंतरचं वर्क डन आहे वर्क डन इन आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल प्रोसेस. आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल प्रोसेस. आता रिव्हर्सिबल प्रोसेस असेल तर वर्क डन हे स्मॉल आणि मल्टिपल स्टेप्स मध्ये केलेलं असणार आहे आणि त्यावेळेचं जे वर्क डन आहे ते मॅक्सिमम वर्क डन असतं. W max is equals to minus 2.303 nRT log to the base 10 final volume V2 upon initial volume V1. प्रेशरच्या टर्म्स मध्ये W max चा फॉर्म्युला काय होणार आहे, मायनस 2.303 nRT log to the base 10 P1 upon P2. सो प्रेशरच्या टर्म्स मध्ये दिलं असेल तर P1 अपॉन P2, पण व्हॉल्यूमच्या टर्म्स मध्ये V2 अपॉन V1 बॉयल्स लॉ नुसार लिहिलेलं आहे ते, तो पार्ट समजत असेल तुम्हाला. सो जर क्वेश्चन मध्ये वर्क डन सांगितलंय कॅल्क्युलेट मॅक्सिमम वर्क डन, तर हाच फॉर्म्युला आहे. किंवा मॅक्सिमम वर्क डन न देता म्हटले कॅल्क्युलेट वर्क डन फॉर आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस, तर तुम्हाला नक्कीच मॅक्सिमम वर्क डनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आणि लास्ट असणार आहे वर्क डन इन केमिकल रिएक्शन. वर्क डन इन केमिकल रिएक्शन. क्वेश्चन मध्ये एखादी केमिकल रिएक्शन लिहून देतात, डायरेक्टली केमिकल रिएक्शन लिहून देतात आणि विचारतात तिथे वर्क डन किती आहे, तर W वर्क डन इज इक्वल्स टू मायनस डेल्टा NGRT. डेल्टा NG काय आहे, where delta Ng is number of moles of product minus number of moles of reactant in gaseous state. हा पार्ट क्लिअर आहे इथपर्यंत, समजतं. अजून एक ऑब्झर्व करा, वर्क डन चे 4 फॉर्म्युले आहेत आणि चारही मायनस आहेत. W इज मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. 0 ला मायनसची साइन लावायची गरज नाहीये. W max starts with minus 2.303 nRT log to the base 10 V2 upon V1 and last केमिकल रिएक्शन साठी W इज इक्वल्स टू मायनस डेल्टा NGRT. आता हे एक वाक्य फिक्स पाहिजे की थर्मोडायनामिक्स केमिस्ट्री मधला वर्क डनचा फॉर्म्युला मायनस ने स्टार्ट होतो. क्वेश्चन सॉल्व्ह करूया. लेट स्टार्ट. बघा, an ideal gas expands by 1.5 liter. एक्सपांड बाय 1.5 म्हणजे डायरेक्ट तुम्हाला चेंज इन व्हॉल्यूम दिलेलं आहे. चेंज इन व्हॉल्यूम दिलेलं आहे, इतक्यानी एक्सपान्शन झालं. अगेन्स्ट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. हा वर्ड दिसेल तर तुम्ही काय यूज करणार आहे, फर्स्ट फॉर्म्युला W इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा V. अगेन कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 2 ATM. व्हॅल्यूज पुट करूया. दॅट इज इक्वल्स टू मायनस ऍज इट इज 2 ATM. चेंज इन व्हॉल्यूम किती दिलेलं आहे, 1.5 लिटर. कॅल्क्युलेट वर्क डन आणि ऑप्शन मध्ये बघा जूल आहे. तुम्ही जर डायरेक्टली आन्सर लिहिलं असतं तर काय आन्सर आलं असतं, मायनस 3 लिटर ATM. पण याच्यामध्ये मला फाइंड काय करायचं आहे, आन्सर जूल मधलं. तर युनिट कन्व्हर्जन सांगते, लिटर ATM आहे. लिटर ATM तर तुम्हाला आलेल्या आन्सरला 101.3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ते कशामध्ये जाणार, जूल मध्ये. सो तुम्ही हॅशटॅग करून घ्या तिथे 1 लिटर ATM इज इक्वल्स टू 101.3 जूल. काय आन्सर आलं असतं मग याचं, 3 3 चा 9 आणि 303 दॅट टू मायनस आणि जूल. कुठे बघा आन्सर असं, मायनस 303.9 जूल. युनिट कन्व्हर्जन समजलं. त्यांनी प्रेशर आहे म्हणून ATM मध्ये दिलं, व्हॉल्यूम आहे म्हणून लिटर मध्ये दिला, तर पक्का आन्सर लिटर ATM मध्ये आलं. पण जूल मध्ये विचारतात, सो मल्टिप्लाय करायचं आहे 101.3. नेक्स्ट क्वेश्चन, अ गॅस एक्सपांड्स फ्रॉम 3 DM क्यूब, म्हणजे हा इनिशियल व्हॉल्यूम आहे, टू 5 DM क्यूब. आधी 3 DM क्यूब होता आणि एक्सपांड होऊन 5 DM क्यूब झाला. व्हॉल्यूम 1,
3 dm cube. Volume 2 5 dm cube. Change in volume delta V is equals to काय येणार आहे ते 5 minus 3 V2 minus V1 V2 minus V1 that is equals to 5 minus 3 that is equals to 2 dm cube. अगदी बेसिक शिकवतीये. पुढे काय म्हटलेलं आहे आपल्याला अगेन्स्ट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर सांगितलं तर फॉर्म्युला मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. अंडरलाईन करते मी त्या पार्टला. कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 3 बार. सो व्हॅल्यूज पुट करूया. दॅट इज इक्वल्स टू मायनस ची साइन ऍज इट इज प्रेशर 3 बार. चेंज इन व्हॉल्यूम किती दिलेला आहे 2 dm क्यूब. dm क्यूब इज नथिंग बट लिटर. सो आन्सर किती आलेला आहे 3 2 चा 6 बार आणि मी काय लिहिते इथे लिटर. दोन क्वेश्चन मुद्दामून तुमच्या आमने सामने ठेवले. इथे आहे लिटर एटीएम, इथे आहे लिटर बार. मग मॅम मी सेम व्हॅल्यूने मल्टिप्लाय केलं तर चालेल का? खरं तर चालेल, पण मोर करेक्टली सांगते काय करायचंय. -6 ऍज इट इज कितीने मल्टिप्लाय करायला सांगितलेलं 101.3 ने. तुम्ही इथे 100 नी मल्टिप्लाय करा. आन्सर काय येईल -600 जूल. जेव्हा बार मधली व्हॅल्यू आली डायरेक्टली 100, बार मधली व्हॅल्यू आली 100 नी, पण एटीएम मधली व्हॅल्यू आली तर 101.3 ने मल्टिप्लाय करायचंय मोर करेक्ट वेने. पण तुम्हाला जर आठवलं नाही कधी कशाने मल्टिप्लाय करायचं तर दोघांना 100 नी मल्टिप्लाय करा. पक्का आन्सर नियरली तर येऊनच जाणार आहे. येस और नो? कारण 100 आणि 101 मध्ये फार काय असा डिफरन्स येणार नाहीये. तेवढे अप्रॉक्सिमेशन तुम्ही करू शकता. आन्सर डी ला टिक करायचं. Done. Next part. What is initial volume of gas if it expands up to 8 dm cube? Initial volume V1 काय आहे जर एक्सपान्शन कुठेपर्यंत केलेलं आहे? फायनल व्हॉल्यूम 8 dm cube आहे. अगेन्स्ट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 1.2 बार. एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू दिलेली आहे 1.2 बार. अँड वर्क डन पण दिले 720 जूल. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करताना थर्मोमध्ये युनिट फार मॅटर करतात. आता फॉर्म्युला कोणता यूज करायचा हे व्यवस्थित समजलं. मग युनिट वरती काम करूया. वर्क डन ची व्हॅल्यू किती दिलेली आहे त्यांनी 720 जूल. काय आहे जूल, मी लिहिते जूल. मायनस ऍज इट इज एक्सटर्नल प्रेशर 1.2 इंटू चेंज इन व्हॉल्यूम किती आहे V2 मायनस V1. त्यामध्ये V2 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. V2 ची व्हॅल्यू आहे 8. V2 ची व्हॅल्यू आहे 8. पण हे कशामध्ये? दिस इज इन बार डीएम क्यूब किंवा बार लिटर. मग जूल आहे इकडे आणि तिकडे आहे बार डीएम क्यूब. तुम्ही असं याला इक्वेट करू शकाल का? नाही करू शकणार. या दोघांचं युनिट आपल्याला राईट हँड साइड लेफ्ट हँड साइडचं युनिट सेम करावं लागेल. मला बघायचंय की त्यांनी दिलेला व्हॉल्यूम कशामध्ये डीएम क्यूब मध्ये, तर मला ही साइड पण डीएम क्यूब करून घ्यावी लागेल. कसं करणार आहे आपण डीएम क्यूब? आता दिलेलं जूल मध्ये बार डीएम क्यूब मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर डिवायडेड बाय 100. देअरफॉर 720 डिवायडेड बाय 100 आपण डायरेक्टली याला काय लिहूया 7.2 दॅट इज इक्वल्स टू मायनस 1.2 इंटू 8 मायनस V1. आता इकडे पण बार डीएम क्यूब झालेलं आहे, इकडे पण बार डीएम क्यूब झालेलं आहे, तर मी युनिट लिहित नाहीये. या सगळ्या प्रोसेस मध्ये एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवायची आहे. ही मायनसची साइन जी आहे ती एक्सपान्शन सांगण्यासाठी दिली जाते. ही मायनसची साइन काय सांगत असते? एक्सपान्शन झालेलं आहे. सो त्याला इग्नोर करा. बाकीचं पार्ट आता तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. 7.2 डिवायडेड बाय 1.2 काय येईल आन्सर आहे? डायरेक्टली केलं तर चालेल 6 येणार आहे. ते 6 इज इक्वल्स टू 8 मायनस V1. देअरफॉर V1 इज इक्वल्स टू हा V1 इकडे आला तर 8 मायनस 6 काय आन्सर येणार आहे 2 आणि व्हॉल्यूम आहे तर डीएम क्यूब मध्ये. कोणाला टिक करायला पाहिजे आपण? ऑप्शन नंबर बी ला. आणि आता बघा इनिशियल व्हॉल्यूम 2 डीएम क्यूब आला, एक्सपान्शन झालं तर 8 डीएम क्यूब होईल. व्हॉट इज इनिशियल व्हॉल्यूम ऑफ गॅस इफ इट एक्सपांड्स अप टू 8 डीएम क्यूब? म्हणजे एक्सपान्शनचं वर्क डन दिलेलं आहे
2 पासून 8 ला जाणं म्हणजेच एक्सपान्शन आहे. पण जर तुम्ही या मायनस साइनला घेऊन कॅल्क्युलेशन्स केले असते तर काय झालं असतं एकदा मला सांगा. तर तुम्ही पहिल्यांदा इकडे आणला असता त्याला -1.2 ला, आन्सर झाला असतं -6. मग प्लस V1 इकडे आला असता 8 + 6, आन्सर आलं असतं तुमचं 14. तुम्ही डायरेक्टली 14 ला टिक केलं असतं. पण 14चं 8 होणं हे एक्सपान्शन आहे का? नाही. सो इथे मायनसची साइन कशासाठी दिलेली असते? तुमच्या एक्सपान्शनला एक्सप्लेन करण्यासाठी. सो त्याला इग्नोर करा, वर्क डन एक्सपान्शनच आहे, बाकी कॅल्क्युलेशन्स करा. डेल्टा V काय असतो? V2 - V1. V2 आपण पुट केला 8 आणि आपल्याला पाहिजे होता V1 जो की आलेला आहे 2dm³. चलो नेक्स्ट पार्ट कडे जाऊया. क्लिअर झालं असेल हे? खूप मोठा क्वेश्चन आहे आणि खूप छोटंसं आन्सर आहे याचं. इक्वल मासेस, मी अंडरलाइन करते, इन ग्रॅम of H2N2Cl2 and O2 are enclosed in a cylinder separately. If these gases are allowed to expand isothermally and reversibly by 10 dm³ at 300 Kelvin, the work done by gas is maximum volume. फॉर्म्युला कोणता यूज करणार जर क्वेश्चन मध्ये आयसोथर्मल रिव्हर्सिबल दिसतंय? मॅम मॅक्सिमम वर्क डनचा फॉर्म्युला Wmax is equals to -2.303 nRT log to the base 10 V2 upon V1. आता जो n आपल्याला दिसतो ना, n काय आहे रे? नंबर ऑफ मोल्स. n काय आहे? नंबर ऑफ मोल्स. तर नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला सांगा मला. काय असणार आहे? गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट किंवा गिवन मास अपॉन मोलार मास. येस ऑर नो? तोच फॉर्म्युला आहे. 4 डिफरंट गॅसेस साठी तुम्हाला डेटा सांगितलेला आहे. इक्वल मासेस, 4 डिफरंट गॅसेस आहेत पण सगळ्यांचं गिवन मास सेम आहे. मासेस इन ग्रॅम, इक्वल मासेस इन ग्रॅम, सगळ्यांसाठी W सेम आहे. 2.303 कॉन्स्टंट असल्यामुळे सेम झाला, R कॉन्स्टंट असल्यामुळे सेम झाला, टेम्परेचर सगळ्यांसाठी 300 केल्विन आहे, सेम झालं. लॉग V2 अपॉन V1 सगळ्यांसाठी एक्सपान्शन हे कितीने झालेलं आहे? बाय 10 dm³. बाय 10 dm³ म्हणजेच काय? 10 चा डिफरन्स आहे इनिशियल आणि फायनल मध्ये. येस ऑर नो? सो दोघांमध्ये जर डिफरन्स सेम आहे तर इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूम पण काय असणार आहे? सेम असणार आहे. जर सगळ्याच व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे तर मॅक्सिमम वर्क डन हे फक्त कोणावरती डिपेंड राहिलेलं आहे? मोलार मास वरती, दॅट टू इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास. आता सगळ्यांचे मोलार मास आपल्याला माहिती आहे, आपण इकडेच लिहून घेऊया. हायड्रोजनचं 2 ग्रॅम पर मोल, नायट्रोजनचा एटॉमिक नंबर आहे 14, सो त्याच्या डबल 28 ग्रॅम पर मोल. ऑक्सिजन 32 ग्रॅम पर मोल अँड Cl2 35.5 ग्रॅम पर मोल. ओके, सो आता मला सांगा की काय असणार आहे. ऍक्च्युली Cl चं 35.5 आहे, सो Cl2 काय असणार आहे? त्याच्या डबल 76 ग्रॅम पर मोल. सो ज्याचा मॉलिक्युलर मास सगळ्यात कमी त्याचा वर्क डन सगळ्यात जास्त. कोणत्या ऑप्शनला टिक करूया आपण? ऑप्शन नंबर ए ला. नोट करा आणि हा पार्ट एकदा व्यवस्थित नोट करून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Calculate final volume when 2 mole of an ideal gas expands from 3 dm³ at constant external pressure of 1.6 bar and the work done is 800 joule. Constant external pressure आलं म्हणजे फॉर्म्युला कोणता? W is equals to -P external into delta V. delta V म्हणजेच काय? V2 - V1. आपल्याला वर्क डन पण दिलेलं आहे. लास्ट लाईन मध्ये बघा 800 विथ युनिट लिहितीये मी जूल, मायनस एक्सटर्नल प्रेशर सर्कल केलेला आहे तिकडे मी 1.6 विथ युनिट लिहिलं बार. ब्रॅकेट मध्ये V2 कॅल्क्युलेट, फर्स्ट लाईन फायनल व्हॉल्यूम तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय. V2 फायनल व्हॉल्यूम असतो आणि इनिशियल व्हॉल्यूम दिलेलं आहे आपल्याला 3 dm³. 3 dm³. स्टार्ट करूया. इकडे जूल आहे
तिकडे बार डीएम क्यूब आहे, चालेल का? नाही. बार आलं डिवायडेड बाय 100 करते, कारण जूलचं मला बार डीएम क्यूब करायचं आहे. इकडून आन्सर आला आपल्याला 8, इथून आन्सर भेटलं -1.6 इंटू V2 - 3. दोन्हीकडचे युनिट सेम झाले तर आता लिहायची गरज नाहीये. या 1.6 ला मी इकडे घेऊन येते पहिल्यांदा, आणि सोबत काय लक्षात ठेवायचंय मला, ही जी मायनसची साइन आहे ही काय एक्सप्लेन करते? एक्सपान्शन. काय एक्सप्लेन करते? एक्सपान्शन. सो मी फक्त 1.6 ला घेऊन येणार आहे. 8 डिवायडेड बाय 1.6 इज नथिंग बट 80 डिवायडेड बाय 16. 80 डिवायडेड बाय 16. सॉल्व करूया. 8 2 चा 16, 8 10 चा, दॅट इज नथिंग बट 5. सो 5 इज इक्वल्स टू, मायनसची साइन ऍज इट इज असू दे, बट कॅल्क्युलेशन मध्ये आपण घेत नाहीये, V2 - 3. किंवा डायरेक्टली मी काय करते, त्याला निग्लेक्टच करून टाकते. सो आपल्याला इक्वेशन एवढंच भेटलेलं आहे, 5 इज इक्वल्स टू V2 - 3. देअरफॉर V2 इज इक्वल्स टू 5, तो इकडे येईल +3, आन्सर होईल 8dm क्यूब. आणि एकदा क्रॉस चेक करून बघायचं, कॅल्क्युलेट फायनल व्हॉल्यूम व्हेन 2 मोल्स. हे 2 मोल्स फसवण्यासाठी दिलेलं आहे. जर कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर वर्ड आला तर फॉर्म्युला हा लिहिलाय, नंबर ऑफ मोल्सची गरजच लागत नाही. आपल्याला एक्सपान्शन म्हटलेलं आहे, तर एक्सपान्शन झालंय का आपल्या कॅल्क्युलेशन्स मधून एकदा चेक करा. V1 जो आहे इनिशियल व्हॉल्यूम 3 होता, V2 फायनल व्हॉल्यूम जो आलेला आहे आपला तो 8 आलेला आहे. नक्कीच एक्सपान्शन आपल्याला दिसत आहे. 3dm क्यूब टू 8dm क्यूब गेला, म्हणजे एक्सपान्शन आन्सर आपलं करेक्ट आलेलं आहे. क्लिअर झाला हा पार्ट. ही निगेटिव्ह साइन किती घोळ घालू शकते बघा. ती निगेटिव्ह साइन फक्त काय सांगत असते, एक्सपान्शन झालेलं आहे, आणि एक्सपान्शन होतं तर त्याला तसंच ठेवलं पाहिजे, ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2023 मध्ये मोस्टली क्वेश्चन कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर वरती आलेले आहेत. पण जर तुम्हाला मॅक्सिमम वर्क डनचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी खूप सारे MCQs न्यूमेरिकल रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत. याच वर्षीचं कंटेंट आहे. कॅल्क्युलेट PV टाइप ऑफ वर्क. PV टाइप ऑफ वर्क म्हणजे पण तेच आहे. फॉर द फॉलोइंग रिएक्शन ऍट 1 बार प्रेशर. PV टाइप ऑफ वर्क म्हणजेच तिथे कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर असणार आहे, आणि किती दिलेलं आहे ते 1 बार इतकं. एक रिएक्शन दिलेली आपल्याला. रिएक्शन मध्ये रिएक्टंट साइडला आहे इनिशियल व्हॉल्यूम आणि प्रोडक्ट साइडला आहे फायनल व्हॉल्यूम. सो व्हॉट इज इनिशियल व्हॉल्यूम V1? 150 ml प्लस 150 ml. दोन रिएक्टंट आहेत, दोघांचा व्हॉल्यूम मी ऍड केला, किती आलं हे 300 ml. लिटर मध्ये केलं तर 0.3 लिटर. V2 किती आहे 150 ml. प्रोडक्ट साइडला चेक करा, म्हणजेच किती आहे 0.15 लिटर. मग मला डेल्टा V सांगा काय येणार आहे. V2 - V1. V2 किती आहे 0.15. V1 किती आहे 0.3. आन्सर किती येणार आहे 0.15, ते पण मायनस लिटर मध्ये. नेक्स्ट मला काय फाइंड करायचं आहे, PV टाइप ऑफ वर्क डन. PV टाइप ऑफ वर्क डन म्हणजेच वर्क डन इज इक्वल्स टू मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. वर्क डन इज इक्वल्स टू मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. एक्सटर्नल प्रेशर किती दिलेलं आहे 1 बार. मायनसची साइन ऍज इट इज 1 बार. मी युनिट लास्टला लिहिते. डेल्टा V किती आलेलं आहे बघा -0.15. मायनस मायनस कट होऊन काय आलं 0.15, बट ते आहे बार लिटर मध्ये. बार लिटर मध्ये नको आहे त्यांना जूल मध्ये हवाय, पण आलं बार की मल्टिप्लाइड बाय 100. आन्सर काय होणार आहे याचं करा, काय येईल हे 15 जूल. 15 जूल. ऑप्शन नंबर C. इन टेक्स्ट क्वेश्चन आहे हा, सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे हा, व्यवस्थित बघून घ्या, आणि त्याला अजून सोप्या पद्धतीने दिलाय तुमच्यासोबत. चलो नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट वर्क डन in the following reaction at 300 Kelvin. Calculate work done in following reaction. रिएक्शन दिली असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे तुम्ही. मॅम रिएक्शन दिली असेल तर W इज इक्वल्स टू मायनस
delta NGRT. So that is equals to, what is delta NGRT? Minus ची sign as it is, number of moles of product minus number of moles of reactant. Reaction दिली आपल्याकडे आणि ते गॅसेस स्टेट मध्ये जर असतील तरच काउंट करायचे. प्रोडक्ट मध्ये हे 2 मोल गॅसचे, हे पण 2 मोल गॅसचे. सो नंबर ऑफ मोल्स इन प्रोडक्ट साइड, मायनस ची साइन ऍज इट इज, प्रोडक्ट मध्ये 4 आहेत. रिएक्टंट मध्ये ऑक्सिजनचा 1 आणि HCl चे 4, म्हणजे परत 4 + 1 काय झालं ते 5. R ची व्हॅल्यू असते 8.314 आणि टेम्परेचर त्यांनी दिलेलं आहे 300 केल्विन. सॉल्व करा याला. -4 - 5 इज -1, तर मी याला काय करते डायरेक्टली प्लस. याला सॉल्व करा. 4 3 चा 12, 3 1 चा 3 + 1 4, 3 3 चा 9, 8 3 चा 24, 2 झिरोज आहेत आणि 3 नंतर डेसिमल. सो करेक्ट आन्सर आहे 2494.2 जूल मध्ये. बघा जूल मध्येच दिलेला आहे. सो करेक्ट साइन पण मॅच झाली पाहिजे. प्लस मध्ये एकच ऑप्शन आहे 2494 वाला, टिक करा त्याला. सो वर्क डन चे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह झाले आपल्याला. का? कारण आपण त्याला सिंक्रोनाइज केलं. वर्क डन चे टोटल 4 फॉर्म्युले आणि सगळ्यामध्ये स्टार्ट हा निगेटिव्ह साइन पासून होतो. प्लस पहिल्या कॉलम मध्ये आपण 3 स्टार लावलेले, कारण युनिट कन्व्हर्जन दिसतं. जेव्हा तुम्हाला आन्सर बार डीएम क्यूब मध्ये दिलं मल्टिप्लाय बाय 100, ATM डीएम क्यूब मध्ये दिलं मल्टिप्लाय बाय 101.3, पण कधी जूलचं बार मध्ये कन्वर्ट करायचंय तर डिवाइड बाय 100 करावं लागेल ना. वर्क अँड हीट बद्दल साइन कन्व्हेन्शन सांगण्यासाठी हे पेज आहे. ही आपली सिस्टीम आहे, ही आपली सिस्टीम आहे. जर समजा वर्क इज डन ऑन द सिस्टीम, हा एरो काय सांगतो? वर्क डन केलं, पण कुठे केलं? ऑन द सिस्टीम. वर्क इज डन ऑन द सिस्टीम. एरो कुठे येतो? आतल्या साईडला. हे आपलं घर आहे आणि आपल्या घरी जेव्हा चांगली लोक येतात, पाहुणे येतात, आपल्याला चांगलं वाटतं. किंवा पाहुणे कधी कधी आपल्याला एक वेळ आवडत पण नाहीत मी म्हणते, पण असं इमॅजिन करा ही आपल्या हॉस्टेल आहे, आपल्याला घरातल्यानी असे एकटे टाकून गेलेत, पण आपले पेरेंट्स आपल्याला खूप दिवसांनी भेटायला येत आहेत. सो आपल्याकडे जर कोण येत असेल तर आपण पॉझिटिव्ह असतो. तर याचाच अर्थ जर वर्क डन दिलेला आहे आपल्याला, वर्क डन, कुठे वर्क डन आहे? हे ऑन द सिस्टीम. सिस्टीम वरती केलेलं वर्क डन आहे, तर ते कसं असणार आहे? पॉझिटिव्ह. वर्क डन ऑन द सिस्टीम. पण जर सिस्टीमने काम केलं, हे कोण आहे? सिस्टीम आहे. सिस्टीम काम करतीये. इफ वर्क इज डन बाय द सिस्टीम, हा एरो काय सांगतो? वर्क डन सांगतोय. पण तुम्हाला दिसतं सिस्टीम कडून बाहेर चाललाय, म्हणजेच वर्क इज डन बाय द सिस्टीम. एरो बाहेर चाललाय तर त्या केसमध्ये ते काय असणार आहे? निगेटिव्ह. सिमिलरली हीट, समजा हीट इज ऍब्सॉर्ब बाय द सिस्टीम, हीट आतमध्ये ऍब्सॉर्ब केली आहे, तर ती असणार आहे पॉझिटिव्ह. किंवा काय असणार? पॉझिटिव्ह. कधी? जेव्हा हीट ऍब्सॉर्ब केलेली आहे कोणी? बाय सिस्टीम. सिस्टीमने आतमध्ये घेतलेली आहे. हीट इज ऍब्सॉर्ब बाय सिस्टीम. ठीक आहे. पण जर हीट बाहेर जात असेल, म्हणजेच काय? हीट रिलीज्ड. हीट रिलीज केली आहे कोणी? सिस्टीमने. हीट इज रिलीज्ड बाय सिस्टीम, तर तेव्हा तो क्यू काय असणार आहे? निगेटिव्ह. समजलं? सो सांगा आता, हीट ऍब्सॉर्ब पॉझिटिव्ह, हीट रिलीज निगेटिव्ह, वर्क डन ऑन द सिस्टीम पॉझिटिव्ह, वर्क डन बाय द सिस्टीम निगेटिव्ह. डन. का लागतं? कारण लागतो आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या ऍप्लिकेशन मध्ये. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहे. मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. हे पाठ करताय ना, सेम एनर्जीसाठी. कोणासाठी? एनर्जीसाठी. एनर्जी is neither created nor destroyed. Energy of the universe remains constant. So हा जो लॉ आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी ज्याला आपण म्हणू, इज नथिंग बट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. 3 स्टेटमेंट आहेत. पहिलं तर एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. सेकंड, एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. आणि युनिवर्स एक आयसोलेटेड सिस्टीम आहे, सो एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. तिन्ही स्टेटमेंट आपल्या टेक्स्ट बुक मध्ये आहेत.
पण मॅथमॅटिकली फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कसा लिहिला जातो, चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. मी तुम्हाला एक हिंट सांगते, एक वाक्य सांगते, व्यवस्थित ऐका. केमिस्ट्रीच्या थर्मोडायनामिक्स मधले चारही वर्कडनचे फॉर्म्युले स्टार्ट कशाने होतात, मायनसनी, आणि बाकी सगळ्या फॉर्म्युलाज मध्ये फक्त आणि फक्त प्लस साइन असणार आहे. काय म्हटलं मी, वर्कची सुरुवात मायनसने होते, पण बाकी सर्व फॉर्म्युलाज मध्ये फक्त आणि फक्त प्लसची साइन असणार आहे. सो डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यूच असणार आहे. ठीक आहे, एक्सक्यूज मी, सॉरी. डन. हा पार्ट समजला. सॉल्व करूया क्वेश्चन्स. व्हॉट इज चेंज इन इंटरनल एनर्जी, डेल्टा यू विचारताय. व्हेन सिस्टम रिलीज 8 किलो जूल, हीट रिलीज केली आहे किती, 8 किलो जूल रिलीज केली असेल तर साइन मायनस, अँड परफॉर्म्स 660 जूल ऑफ वर्क ऑन द सराउंडिंग बाय द सिस्टीम. ही जी सिस्टीम आहे ती वर्क डन करते. वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. फक्त ऍक्शन करायची, तुम्हाला सिम्बॉल समजतात. आपल्याला पहिला सांगितलं सिस्टीम रिलीजेस, हीट रिलीज होतीये म्हणजे मायनस. नेक्स्ट काय म्हटलंय, अँड परफॉर्म्स म्हणजेच डू 660 जूल ऑफ वर्क ऑन द सराउंडिंग. ती सिस्टीम सराउंडिंग वरती काम करते, ऑन द सराउंडिंग. तर अगेन हात बाहेर गेलेला आहे, सर तो निगेटिव्ह असेल. तर तो काय असेल, निगेटिव्ह असेल. डब्ल्यू इज इक्वल्स टू 660 जूल. एक तर साइन मध्ये मुलगा कन्फ्युज होतो, आणि साइन समजत असेल तर युनिट व्यवस्थित बघत नाही. जर तुम्ही ऑप्शन्स बघितले तर सगळे जूल मध्ये, तर तुम्हाला जूल मध्ये कन्वर्जन करावं लागेल. हे किती येणार आहे, -8000 जूल. नाव फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू. क्यू किती आहे, -8000 प्लस डब्ल्यू, पण डब्ल्यू काय अगेन -660. सो काय येणार आहे आन्सर, -8660 जूल. कुठल्या ऑप्शनला टिक करताय, ऑप्शन नंबर सी ला. नेक्स्ट क्वेश्चन. इन अ सर्टन प्रोसेस 600 calorie of heat is supplied to the system. Heat is supplied to the system. बघा इथे heat is, हे सिस्टीम आहे, heat is supplied to the system. हीट सिस्टीम मध्ये येते, साइन कुठली असणार आहे मॅम, जर आपल्याकडे काही येत असेल तर ती साइन असते पॉझिटिव्ह. सो क्यू आपल्याला असेल आता +600 कॅलरी. At the same time 210 joule of mechanical work is done on the system. Again sign positive. W is equals to +210 joule. Difference दिसले, युनिट डिफरन्स दिसले की आम्ही ऑप्शन्स बघू. मॅम ऑप्शन्स मध्ये आम्हाला समजलं कॅलरी आहे, तर कॅलरी असेल तर जो ऑप्शन जूल मध्ये आहे 210 त्याला कॅलरी मध्ये करायचं असेल तर 4.184 नी काय केलं आपण, त्याला डिवाइड. आन्सर गेलं कॅलरी मध्ये. आता आपल्याकडे एवढा टाइम नाहीये की आपण त्याला 4.184 नी करू, आपण फक्त त्याला 4 नी डिवाइड करायचंय. ठीक आहे, सो आन्सर काय येईल, 4 5 चा 20, नेक्स्ट 4 2 चा 8, 2 कॅरी, 4 5 चा 20. आन्सर गेलं कॅलरी मध्ये. नक्कीच आन्सर 52.5 नाहीये, 52.5 पेक्षा अजून कमी आहे, पण एवढं आपल्या डोक्यात पाहिजे फक्त. का, कारण डिनॉमिनेटर जितका आहे त्याच्यापेक्षा तुम्ही कमी कन्सिडर केला तर आन्सर आपलं वाढून आलेलं असणार आहे. आपल्याला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाहीये कारण आपले ऑप्शन्स लांब लांब दिसतात. डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. क्यू किती आहे 600, डब्ल्यू किती आहे +52.5. ऍक्च्युली 52.5 पेक्षा पण कमी आहे, तर आन्सर माझा 652.5 आलेलं, त्याच्यापेक्षा कमी म्हणजे 650 कॅलरी. करेक्ट. नेक्स्ट पार्ट. If Q is heat added to the system, heat added to the system म्हणजे plus Q, and W is work done by the system. Work done by the system हे कसं असलं पाहिजे, निगेटिव्ह. Then according to first law of thermodynamics, delta U is equals to काय असतो, Q plus W. पण त्यांनी दिलेल्या डेटानुसार Q जो आहे तो प्लसच ठेवायचा आहे, पण W जो आहे तो मायनस ठेवायचा आहे. सो डेल्टा U इज इक्वल्स टू, आन्सर काय आलेलं आहे, Q - W. Q आपल्याला Q च्या टर्म्स मध्ये लिहायचं आहे, डेल्टा U
प्लस डब्ल्यू, डेल्टा यू प्लस डब्ल्यू, ऑप्शन नंबर डी. ऍक्च्युअल मध्ये मुलं हे शोधतात डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू कुठे, पण याला नाही शोधायचंय. त्यांनी सांगितलं हीट इज ऍडेड टू द सिस्टीम, म्हणजे प्लस क्यू आहे. अँड W is work done on the system. If work is done on the system, sorry, by the system, work is done by the system, तर ते निगेटिव्ह असणार आहे. तर मला W नाही तर W च्या ठिकाणी मायनस डब्ल्यू सबस्टिट्यूट करायला लागेल. मला Q च्या टर्म्स मध्ये इक्वेशन विचारलेलं आहे. सो डेल्टा यू प्लस डब्ल्यू, ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. इन अ प्रोसेस 701 जूल ऑफ हीट इज absorbed by system and 394 joule of work is done by the surrounding. Find change in internal energy. Change in internal energy is equals to Q plus W. Heat absorb के लिए म्हणजेच पॉझिटिव्ह आहे and work is done by the system. Work done by the system असेल तर ते निगेटिव्ह आहे 394. युनिट दोघांचेही जूल आहेत. सो डायरेक्टली सॉल्व्ह करूया. हे काय होणार आहे 4 5 6 7 8 9 10 11. सो दिस बिकम 7. हे होईल 0 आणि 6 minus 3 is 3. सो डेल्टा यू इज इक्वल्स टू 307 जूल. ऑप्शन नंबर बी ला टिक करा. काही वेळ अगदी सिंपल येईल पण प्रत्येक वेळी येईल असं नाहीये. युनिट पण चेक करायचं आहे अँड साइन पण चेक करायची आपल्याला. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर व्हेरियस प्रोसेसेस. आपल्याकडे आयसोथर्मल प्रोसेस आहे. आयसोथर्मल प्रोसेस साठी अगदी मी फर्स्ट पेज वरती तुम्हाला काही इक्वेशन्स लर्न करा म्हणून सांगितलंय आणि आता आपल्याला ते सबस्टिट्यूट करायचंय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू मध्ये. आता आठवा किंवा पेज ओपन करा. डेल्टा यू तर त्या केसमध्ये 0 होता ना. सो राहिलं काय फक्त 0 इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. देअरफॉर आय कॅन से क्यू इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू और डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस क्यू. सो डायरेक्टली विचारलं व्हॉट इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर आयसोथर्मल प्रोसेस तर क्यू इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू और डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस क्यू. हे आन्सर असणार आहे. सिमिलरली जर आपण दुसऱ्या प्रोसेसकडे गेलो जी की एक्झॅक्टली अपोजिट होती ऍडियाबॅटिक प्रोसेस. ऍडियाबॅटिक प्रोसेस. ऍडियाबॅटिक प्रोसेस मध्ये परत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स लिहून घ्या पहिल्यांदा. डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. या केसमध्ये क्यू हीट ट्रान्सफर अलाउड नव्हता. डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू ची व्हॅल्यू काय असते त्या केसमध्ये 0. सो डेल्टा यू चेंज इन इंटरनल एनर्जी इज नथिंग बट वर्क डन ऑन द सिस्टीम असणार आहे. थर्ड प्रोसेस जी आहे आपली ती असेल आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस मध्ये परत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं स्टेटमेंट लिहा. डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. स्टुडंटना एवढं माहिती असतं आयसोकोरिक म्हटलं तर चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 0. तर तुम्हाला वर्कच्या फॉर्म्युलाला एक्सपांड करावं लागेल. डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू. डब्ल्यू म्हणजेच काय असतं मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. आता तुम्हाला डेल्टा व्ही दिसला आहे तर इथे काय पुट करा 0. हा 0 झाल्यामुळे वर्क डनच काय झालं 0. देअरफॉर चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल्स टू हीट ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम कारण प्लस क्यू आहे ना. सो हीट ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम. ह्या 3 प्रोसेस झाल्यावरतीच लास्टला तुम्हाला यायचंय व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस आयसोबॅरिक प्रोसेसकडे. आयसोबॅरिक प्रोसेसकडे. इन आयसोबॅरिक प्रोसेस एक गोष्ट लक्षात ठेवा. आयसोबॅरिक प्रोसेसेस मध्ये डब्ल्यू इज इक्वल्स टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आपला पहिला तो लिहून घेऊया. डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू आहे. आयसोबॅरिक म्हटलं तर चेंज इन प्रेशर इज इक्वल्स टू 0 असतो आणि वर्कला एक्सपांड जरी केलं तरी डेल्टा पी कुठेच नाहीये. सो या इक्वेशन मध्ये मी याला इक्वेशन नंबर 1 म्हणते. काहीही चेंज होत नाही म्हणून या इक्वेशनला आपण कॉन्स्टंट प्रेशरला केलंय हे समजण्यासाठी क्यूच्या बेसला फक्त पी लिहिलं जातं कारण दिस हीट इज ऍट कॉन्स्टंट प्रेशर. दिस हीट is at constant pressure and surprisingly
heat at constant pressure is nothing but enthalpy. Equation number 2. Heat at constant pressure is nothing but enthalpy. So equation 1 becomes delta U is equals to delta H. W ची व्हॅल्यू काय असते रे? मायनस P external into delta V. P external into delta V. इथून मला डेल्टा H चा फॉर्म्युला सांगा काय येईल? डेल्टा H is equals to delta U plus P external into delta V. सो P एक्सटर्नल लिहायची आता काही गरज नसणार आहे, कारण आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये प्रेशर कॉन्स्टंट ठेवलेलं आहे आपण. सो आपण P एक्सटर्नल ला रफ करून फक्त काय लिहू शकतो? P डेल्टा V. सो इथून भेटला आपल्याला एन्थाल्पीचा फर्स्ट फॉर्म्युला डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. पण क्वेश्चन किंवा एमसीक्यू हा इथे पण येतो. हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज नथिंग बट एन्थाल्पी आणि एमसीक्यू याच्यावरती पण विचारला जाऊ शकतो. सो नेक्स्ट आपल्याला एन्थाल्पीचे फॉर्म्युलेज कोणते कोणते आहेत बघा. पहिला तर डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. पण जर कधी केमिकल रिएक्शन दिली असेल तर डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U P डेल्टा V म्हणजेच काय रे? वर्क डन आहे. आणि केमिकल रिएक्शनचं वर्क डन मी कसं लिहिणार आहे? प्लस डेल्टा NGRT. आता प्लस मायनस मध्ये तुम्ही कन्फ्युज नाही व्हायचंय, कारण वर्कचा फॉर्म्युला असेल ते 4 फॉर्म्युले तरच त्याच्यामध्ये निगेटिव्ह साइन आहे. बाकी कुठल्याही फॉर्म्युला मध्ये निगेटिव्ह साइन येत नाही. डेरिव्हेशन हे प्रूफ करता येतं की कसे इक्वेशन आले, पण आज आपल्याकडे ते टाइम नाहीये. सो डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. आणि केमिकल रिएक्शन दिली असेल तर डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस डेल्टा NGRT. फॉर्म्युलेज नोट करा. आणि एन्थाल्पीचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट, हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज नथिंग बट चेंज इन एन्थाल्पी. नोट करा क्विकली याला. सॉल्व करूया तर मग क्वेश्चन, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ डेल्टा H मायनस डेल्टा U फॉर द फॉलोइंग रिएक्शन. रिएक्शन दिली असेल तर तो फॉर्म्युला चला लिहा. डेल्टा H मायनस डेल्टा U, मी त्याला शिफ्ट करते, दॅट इज इक्वल्स टू काय बनणार आहे रे? डेल्टा NGRT. मग आता काय करायचंय? तुमच्या डोळ्यांसमोर रिएक्शन आहे. गॅशियस स्टेट मध्ये प्रोडक्ट किती आहे? 1. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट किती आहे? 1. रिएक्टंट मध्ये, हा तर सॉलिड आहे, याला कट केलं, सो रिएक्टंट मध्ये किती आहेत आता? 3. प्रोडक्ट मायनस रिएक्टंट 1 मायनस 3 येणार आहे. डेल्टा NG इज नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट इंटू RT. प्रोडक्ट किती आहे? 1. रिएक्टंट किती आहे? 3. 1 मायनस 3 किती येणार आहे ते? मायनस 2RT. डायरेक्टली पण आपल्याला सॉल्व्ह करता येतील हे. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन कडे चला. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ अगेन डेल्टा H मायनस डेल्टा U ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर फॉर द रिएक्शन स्टेटेड बिलो. रिएक्शन दिली आहे आणि डेल्टा H दिसतोय, तर डेल्टा H मायनस डेल्टा U इज इक्वल्स टू डेल्टा NGRT. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट, ते पण गॅशियस स्टेट मध्ये, हा लिक्विड आहे, सो इथे किती आहे? फक्त 3. हे किती आहे? 5. आणि हा किती आहे? 1. सो 3 मायनस 6 होणार आहे ते. मी डायरेक्टली लिहिणार आहे 3 मायनस 6 म्हणजेच किती येणार आहे? मायनस 3RT. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. किती सिंपल आहे बघा. अजून एक गोष्ट नोट करा. डेल्टा, सॉरी नॉट डेल्टा, हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इंटरनल एनर्जी किंवा चेंज इन इंटरनल एनर्जी. का सांगते हे? कधी कधी असंही म्हणते, त्यांना काय विचारायचंय बघा, डेल्टा H मायनस डेल्टा U, तर ते म्हणतील व्हॉट इज डिफरन्स बिटवीन QP अँड QV. QP मायनस QV, तर QP म्हणजेच डेल्टा H आहे आणि QV म्हणजेच डेल्टा U आहे. फॉर्म्युला हाच यूज करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2 moles of an ideal gas expand freely and isothermally from 5 dm³ to 50 dm³. What is the value of delta H? डेल्टा H दिसलं आणि रिएक्शन दिसत नाहीये, तर तुम्ही लिहिणार डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. 2 वर्ड याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. एक तर म्हटलेत एक्सपांड फ्रीली. एक्सपांड फ्रीली, एक्सपांड फ्रीली, फ्री एक्सपान्शन लिहून दिलं की नाही?
वर्क डन काय असतं त्या केसमध्ये 0. दुसरा वर्ड लिहिलेला आहे आयसोथर्मली. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये तुम्हाला लिहून दिलेलं आहे टेम्परेचर मधला चेंज 0 तर इंटरनल एनर्जी मधला पण चेंज 0. व्हॉट इज एन्थाल्पी? एन्थाल्पी इज डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. पी डेल्टा व्ही नथिंग बट वर्क डनच आहे. तो साइन मध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ नका. वर्क पण 0 आहे, डेल्टा यू पण 0 आहे, तर एन्थाल्पीची व्हॅल्यू डेल्टा एच पण काय असणार आहे? पक्का 0. बघा किती क्वेश्चन तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी बनवलेलं आहे, पण अगदी आन्सर सिंपल आहे. फ्री वर्ड दिसला तिथेच मी 0 टिक केलं असतं त्या केसमध्ये. पण हा पुढे आयसोथर्मल दिल्यामुळे क्लिक झालं की एन्थाल्पी विचारले. एन्थाल्पी वर्क डन तर डायरेक्टली 0 टिक केला असता. एन्थाल्पी साठी इंटरनल एनर्जी पण 0 होणं गरजेचं आहे. पुढची व्हॅल्यू 0 झाली, ही 0 झाली तरच एन्थाल्पी 0 होणार आहे. मग आयसोथर्मल या वर्डने कन्फर्म केलं की इंटरनल एनर्जी पण 0 आहे. रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर द फॉलोइंग रिएक्शन कशावर डिपेंड राहणार आहे ते? डेल्टा एन जी आर टी वरती. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट 2 अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट पण किती आहे? 2. 2 - 2 0. सो हा पार्ट 0 झाला. डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू. ऑप्शन नंबर डी ला टिक करा. नेक्स्ट एन्थाल्पीचे आपले कॅल्क्युलेशन झाले. आता हर क्वेश्चन एन्थाल्पीचा कॅल्क्युलेशन नसणार आहे तर थेरॉटिकल पण असू शकतो. एन्थाल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. व्हॉट इज एन्थाल्पी ऑफ फ्युजन? Enthalpy change that accompanies conversion of 1 mole of solid into its liquid state without change in temperature at constant pressure. सॉलिडचं लिक्विड मध्ये कन्वर्जन करत असताना काय एनर्जी चेंजेस झाले, काय एन्थाल्पी चेंजेस झाले इज कॉल्ड एज एन्थाल्पी ऑफ फ्युजन. अँड जर प्रोसेस लिक्विड मधून सॉलिड मध्ये रिव्हर्स येत असेल तर ते काय असणार आहे? फ्रीजिंग. काय असणार आहे? फ्रीजिंग. मग व्हॅल्यू काय करणार तुम्ही? मायनस करणार. इथे प्लस 6.01 आहे, रिव्हर्स प्रोसेस मध्ये मायनस 6.01 होईल. नेक्स्ट एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. 1 मोल लिक्विडचं कन्वर्जन त्याच्या गॅशियस स्टेट मध्ये करणं विदाउट चेंज इन टेम्परेचर अँड प्रेशर. जे एनर्जी चेंजेस लागले त्याला आपण काय म्हणणार आहे? एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. आणि जर उलटी प्रोसेस करायची आहे तुम्हाला तर ती काय असेल? आता कंडेन्सेशन. गॅस टू लिक्विड असेल तर ते काय असणार आहे? कंडेन्सेशन. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. इट इज रिटन ॲज डेल्टा SUBH. एखादा सॉलिड डायरेक्टली गॅस मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर त्याला आपण म्हणतो एन्थाल्पी किंवा एनर्जी चेंजेस लागले जे या कन्वर्जन साठी एनर्जी चेंजेस झाले त्याला आपण म्हटलं एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. सॉलिड टू गॅस डायरेक्टली जातो. इथे बघितलं आपण सॉलिड लिक्विड मध्ये जातं आणि लिक्विड गॅस मध्ये जातं. तर मी ह्या दोन रिएक्शन्सला ऍड केलं तर काय होईल? हे लिक्विडला लिक्विड कट होईल आणि सॉलिड गॅस मध्ये जाण्याचा आन्सर भेटेल ना. सो येस, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन इज summation of enthalpy of fusion and summation of enthalpy of vaporization. Summation of enthalpy of fusion and summation of enthalpy of vaporization. याच्यावरती MCQ येईल. एखादी व्हॅल्यू देतील, एक मिसिंग करतील, तुम्हाला ती फाइंड करायची असेल. क्लिअर आहे हा पार्ट? नेक्स्ट ऍटॉमिक लेवलला पण एन्थाल्पी चेंजेस आपण करतो, जसं की एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन. ह्या डेफिनेशन तुम्हाला रीड कराव्या लागतील आणि कॉन्सेप्ट क्लिअर नसेल तर वन शॉट लेक्चर पहा. ह्यामध्ये कसं न्यूमेरिकल जास्त फोकस केला जातो. थोडेफार क्वेश्चन्स पण मी सांगते, थेरॉटिकल क्वेश्चन्स, पण तरी पण बाबा एकदम डेप्थलाच जायचंय मला, तर तुम्ही वन शॉट लेक्चर बघून घ्या. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन मध्ये तुम्हाला सीईटी क्वेश्चन विचारू शकते. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज इक्वल्स टू क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पी प्लस एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. ठीक आहे. आता जर एखादी गोष्ट म्हणजे जसं की सॉल्ट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो ना, तर तेव्हा डिझॉल्व्ह होताना काय एनर्जी चेंजेस झाले त्याला आपण म्हणतो एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. पण हे एक स्टेप मध्ये होत नाही.
पहिला त्याचा क्रिस्टल लॅटाईस ब्रेक होतो आणि नंतर त्याचं हायड्रेशन होतं. सो या दोघांचं ऍडिशन केलं की एन्थाल्पी ऑफ सोल्युशन भेटतं आपल्याला. त्यामुळे तुम्हाला या दोन व्हॅल्यूज दिल्या जातील आणि एन्थाल्पी ऑफ सोल्युशन वर कॅल्क्युलेशन येईल. सो जिथे क्वेश्चन विचारतात, न्यूमेरिकल विचारतात, तो डेटा फक्त मी क्लिअर करतेय तुमचा. क्लिअर? याच्यावरती लगेच क्वेश्चन बघा, इथेच आहे. फॉर NaCl एन्थाल्पी ऑफ सोल्युशन, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन कसं लिहायचंय ते समजून घ्या. 4 किलोजूल पर मोल आहे. अँड लॅटाईस एन्थाल्पी डेल्टा LH. क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी म्हणजेच काय? लॅटाईस एन्थाल्पी इज 790 किलोजूल पर मोल. दोन्ही किलोजूल मध्ये नो युनिट कन्वर्जन रिक्वायर्ड. व्हॉट इज एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन? तर आत्ताच आपण बघितलेलं आहे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज इक्वल्स टू क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी प्लस एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. हा की नाही? मग एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन मला फाइंड करायचा आहे, हा मिसिंग आहे. तर सोल्युशन मायनस क्रिस्टल लॅटाईस करा. सोल्युशन आहे 4 किलो जूल. क्रिस्टल लॅटाईस किती आहे? 790 किलो जूल. काय आन्सर येणार आहे हे? 786. ते पण मायनस मध्ये किलो जूल पर मोल. मायनस मध्ये आन्सर दोनच आहेत, हे दोन कट झाले. आन्सर आहे -786 किलो जूल पर मोल. सो मी तुम्हाला 6 डेफिनेशन लर्न करा म्हणते, पण क्वेश्चन त्यापैकी 2 वर येणार आहे, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन किंवा एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. नेक्स्ट पार्ट, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. सिमिलरली कंबशन आणि बॉन्ड एन्थाल्पी. 2023च्या PYQ जर तुम्ही बघितले तर याच्यावर भरपूर असे क्वेश्चन्स काय दिलेले नाहीयेत. पण तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर प्रत्येक पॉइंट वरती न्यूमेरिकल घेतलेलं आहे. प्रत्येक पॉइंट वरती डिस्क्रिप्शन चेक करा, मी सगळे व्हिडिओज तिथे दिलेले आहेत. या वर्षीच रेकॉर्ड केलेले आहेत. सो तो जुना कंटेंट बिलकुल सुद्धा नाहीये. ठीक आहे? पहिल्यांदा टेक्स्ट बुक ओपन करा आणि ह्या तिन्ही डेफिनेशन्स एकदा रीड करून घ्या. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. जर एखादी गोष्ट आपल्याला बनवायची आहे, काय बनवूया आपण? मिथेनला बनवूया. मिथेनचा फॉर्म्युला काय? CH4. जे बनवायचं आहे ना ते पक्का 1 मोल ठेवायचा. 1 मोल मिथेन बनवण्यासाठी मला लागणार आहे कार्बन आणि 2H2. कार्बन कोणत्या स्टेटमध्ये असतो? कार्बनचं स्टेट हे ग्रॅफाइट असं लिहिलं जातं. सॉलिडच, पण कसं लिहिलं जातं त्याला? ग्रॅफाइट. हायड्रोजन गॅशियस स्टेटमध्ये आणि मिथेन गॅस स्टेटमध्ये. मी मिथेनला बनवलं, पण किती मिथेनला? 1 मोल मिथेन बनवलं. कसं बनवलं? कार्बन प्लस 2H2. ही रिएक्शन होत असताना जे एनर्जी चेंजेस झाले दे आर नथिंग बट एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, रिटन ॲज डेल्टा. F लिहायचंय बेसला. F स्टँड्स फॉर फॉर्मेशन. F स्टँड्स फॉर फॉर्मेशन. आणि फ्युजन आणि फॉर्मेशन मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. F आलं की फॉर्मेशनच, फ्युजनला ते FUS असं लिहितात. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन. जे काही असेल, समजा मी लिहिते X किलो जूल पर मोल. वाय पर मोल? कारण 1 मोल मिथेन बनवायचा असेल तर त्यावेळेस मी हा वर्ड यूज करणार, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन. ओके? एन्थाल्पी तुम्ही पर्टिक्युलरली 1 मोलचीच फाइंड आउट करता. गिव्हन डेटा हा 1 मोल साठीच असतो. एन्थाल्पी ऑफ कंबशन. आता जो मिथेन तुम्ही बनवलाय ना त्याला कंबशन करूया आपण. त्याचं कंबशन म्हणजे त्याला ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये बर्न करायचं आणि काय प्रोडक्ट भेटेल आपल्याला? कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. पण ज्याचं कंबशन करायचंय तो पक्का किती ठेवायचा? 1 मोल. बाकी याला 1 मोल ठेवून तुम्ही रिएक्शन बॅलन्स करा. कार्बन डायऑक्साइड 1, हायड्रोजन 2 आणि ऑक्सिजन 4. पण ज्याचं कंबशन करायचंय तो पक्का किती पाहिजे? 1 मोल. या टाइमला जे एनर्जी चेंजेस झाले, एन्थाल्पी ऑफ कंबशन. ठीक आहे? एन्थाल्पी ऑफ कंबशन. कोणाचं? मिथेनचं कंबशन केलं. समजा ते आलं Y. अगेन युनिट असेल किलो जूल पर मोल. का? कारण ज्याचं कंबशन करायचंय तो कन्फर्म 1 मोल ठेवायचं. जसं फॉर्मेशन म्हटलं तर ज्याचं फॉर्मेशन करायचंय तो कन्फर्म 1 मोल ठेवायचा. नेक्स्ट, बॉन्ड एन्थाल्पी. जर आपल्याला कोणताही बॉन्ड ब्रेक करायचा आहे, जसं की वॉटर घेतलं HOH, कोणताही एक बॉन्ड फिक्स करा. हा वाला फिक्स करूया.
याला मला ब्रेक करायचंय. ब्रेक करताना एनर्जी काय लागली, H आणि OH. कसं ब्रेक झाला, H आणि OH. तर हा बॉन्ड ब्रेक करताना जी एनर्जी लागली आहे डेल्टा H, कोणता बॉन्ड, O आणि H मधला, तर त्याला आपण म्हणतो बॉन्ड एन्थाल्पी. एखादा 1 मोल ऑफ सिमिलर बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी लागणारी ताकद म्हणजेच बॉन्ड एन्थाल्पी आहे. मी बॉन्ड एन्थाल्पी अजून डिटेलमध्ये सांगू शकते, ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी काय आहे वगैरे, पण आपण त्याला डायरेक्ट क्वेश्चन मध्ये डिस्कस करतोय, इथे नाही. आपल्याला क्वेश्चन येणार कसे आहेत नेमके ते बघा. कुठलीही एक रिएक्शन देतील, कुठलीही एक रॅन्डम रिएक्शन, आणि म्हणतील फाइंड एन्थाल्पी फॉर दिस पर्टिक्युलर रिएक्शन. त्या रिएक्शनची एन्थाल्पी काय आहे, तर फॉर्म्युला यूज करायचंय तुम्हाला, समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट. पण मॅम काही वेळ काय होतं एन्थाल्पी ऑफ रिएक्शन फाइंड करायला सांगतात, पण टेक्स्टबुक वाले फॉर्म्युला उलटा वापरतात. एन्थाल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल्स टू समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट. कधी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे ते बघा. जेव्हा तुम्हाला एखाद्या गिवन रिएक्शनचं एन्थाल्पी ऑफ रिएक्शन काढायला सांगितलेलं आहे आणि गिवन मध्ये बॉन्ड एन्थाल्पीज दिले, गिवन मध्ये काय दिलेले आहेत आपल्याला, बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पी दिलं तर स्ट्रेट जायचं, बॉन्ड एन्थाल्पी दिलं तर स्ट्रेट जायचं, रिएक्टंट मायनस प्रोडक्ट. पण जर सिमिलर क्वेश्चन आहे, रिएक्शन दिली आहे, त्याच्यासाठी लागणारा एन्थाल्पी चेंज विचारलाय, पण गिवन मध्ये एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन दिलेलं आहे, किंवा गिवन मध्ये एन्थाल्पी ऑफ कंबशन दिलेलं आहे, किंवा गिवन मध्ये एंट्रोपी दिलेले और आहे, तर प्रोडक्ट मायनस रिएक्टंट वापरायचं. आणि मी मुद्दामून इथं लिहिलेलं आहे या टाइपचे क्वेश्चन्स करा, कारण 2023 मध्ये या 2 फॉर्म्युलावरती बेस्ड क्वेश्चन नाहीये, त्यांनी गिव्स एनर्जीला फोकस केलेलं है ना, तर त्याच्यामुळे नेक्स्ट इयर चान्स आहे की ते एन्थाल्पी ऑफ रिएक्शन वर फोकस करतील. सो डोंट मिस चान्स. मी परत रिपीट तो पार्ट शिकवणार नाहीये, कारण ऑलरेडी रेकॉर्ड झालेला आहे, तुम्हाला जाऊन फक्त तो पाहायचा आहे. क्वेश्चन बघा काय, फॉर किंवा कॅल्क्युलेट एन्थाल्पी ऑफ कंबशन फॉर इथेन फ्रॉम द फॉलोइंग रिएक्शन गिवन बिलो. हा C2H6 म्हणजेच कोण आहे रे, इथेन आहे. मॅम ऑक्सिजन सोबत रिॲक्ट केलाय म्हणजेच काय केलंय, कंबशन केलंय. मग इथेनचंच कंबशन केलं आणि इथेनचंच कंबशनची एन्थाल्पी विचारले, जी की त्यांनी ऑलरेडी दिली आहे -312. डायरेक्टली टिक करू का, बिलकुल नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं जेव्हा ते आपल्याला एन्थाल्पी ऑफ कंबशन विचारतायत, याचा अर्थ ज्याचं कंबशन करायचंय तो किती मोल पाहिजे त्यांना, 1 मोल. 2 मोल साठी त्यांनी किती दिलेलं आहे, -312. त्यांचा गिवन डेटा हा 2 मोल साठी आहे. 2 मोल साठी -312 किलो जूल इतकी एनर्जी लागते. बघा, कंबशन असून सुद्धा त्यांनी इथे एन्थाल्पी ऑफ कंबशन नाही लिहिलेलं, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन लिहिलं. कारण कंबशन म्हटलं की पक्का इथे काय पाहिजे असतो, 1 मोल. ते त्यांनी आपल्याला विचारलं. 2 मोल साठी इतकी एनर्जी लागते, तर 1 मोल साठी किती असणार आहे, मायनसच असेल, कारण कंबशन एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. 2 1 चा 2, 2 5 चा 10, 2 6 चा 12. पर मोल लिहिलं तर चालेल आता, कारण मी 1 मोल साठी काढतीये. सो युनिट मायनस व्हॅल्यू काय, -156 किलो जूल, आणि एका मोल साठी म्हणजे पक्का पर मोल असेल ते. क्लिअर झाला हा पार्ट. किती सिंपल क्वेश्चन आहे बघा, बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे. कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ मिथेन. किती मिथेन बनलाय बाय लिबरेशन ऑफ, लिबरेशन म्हणजे साइन मायनस, ऑफ 149.6 किलो जूल ऑफ हीट. मग या रिएक्शन मध्ये पण मिथेनच बनलाय. किती बनलाय, 1 मोल. म्हणजे क्रायटेरिया आपण फॉलो केलेला आहे. 1 मोल म्हणजेच काय रे, 16 ग्रॅम ऑफ मिथेन बनताना इतकी अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होतीये. काय म्हटलं मी, 1 मोल म्हणजे 16 ग्रॅम मिथेन बनताना -74.8 किलो जूल इतकी एनर्जी रिलीज होतीये. तर ते मला म्हणतायत लिबरेशन म्हणजे साइन कोणती, मायनस. 149.6 किलो जूल इतकी हीट लिबरेट होत असेल तर नेमका
किती मिथेन बनलाय, तर बघून समजतंय हे तर काय झालेलं आहे ट्वाइस, मग याचं पण ट्वाइस करा, काय होईल ते 32. ऑप्शन नंबर सी ला टिक करायचं आहे. कॅल्क्युलेशन वरती फोकसच होत नाही केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये भरपूर होतो, इथे कॉन्सेप्ट वरती फोकस केला जातो. आणि आपल्याला म्हणून नेक्स्ट पार्ट आहे हेस लॉ. नकळतपणे आपण हेस लॉ केलेलाच आहे. जेव्हा आपण एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन केलं, फ्युजन ची रिएक्शन आणि वेपरायझेशनची रिएक्शन आपण ऍड केली की आपल्याला सब्लिमेशन भेटलं. येस ऑर नो? सो मी काय म्हटलेलं की सब्लिमेशन सॉलिड टू डायरेक्टली गॅस जातं, पण या डायरेक्ट रिएक्शनची आपल्याकडे इन्फॉर्मेशन नसेल तर आपण त्याच्या 2 इंडिव्हिज्युअल स्टेप्स केल्या, सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, दोघांचं ऍडिशन केलं. सेम एक्सप्लेन आपल्याला हेस लॉ करतो की अमोनिया प्रिपरेशन आहे, तर अमोनियाची रिएक्शन असते N2+3H2 गिव्स 2 मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया. या रिएक्शन साठी लागणारा एन्थाल्पी चेंज काहीतरी समजा Z आहे आणि तो आपल्याला माहिती नाहीये काय आहे, पण त्याच्या 2 इंडिव्हिज्युअल स्टेप्स आहेत, जसं की 2H2 + N2 gives N2H4, याचा डेटा आपल्याकडे आहे. दुसरी स्टेप आहे त्याचा डेटा आपल्याकडे आहे, तर त्या 2 स्टेपला ऍड करा, तुम्हाला ओव्हरऑल रिएक्शनचा एन्थाल्पी चेंज येईल. स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. द ओव्हरऑल एन्थाल्पी चेंज फॉर अ रिएक्शन, the overall enthalpy change of a reaction is equals to summation of the enthalpy changes for individual step. Individual steps add करा, तुम्हाला enthalpy of full reaction भेटेल. याच्यावरती पण भरपूर क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. PYQ 2023 मध्ये हेस लॉ वरती क्वेश्चन दिसत नाही, पण ऑलरेडी मी एका बुक मधून MCQ सॉल्व्ह केलेले आहेत, ते तुम्हाला फक्त फॉलो करायचं आहे, जे आपल्या ऑफलाईन क्लासचं मटेरियल आहे. नेक्स्ट आहे एंट्रॉपी. एंट्रॉपी काय आहे रे, तर एंट्रॉपी इज अ मेजर ऑफ रॅन्डमनेस किंवा मेजर ऑफ डिसऑर्डर. किती ओबडधोबडपण आहे, किती रॅन्डमनेस आहे हे बघायचं असेल तर आपण काय फाइंड करतो, त्याची एंट्रॉपी. मग जर एखादी रिएक्शन, आता आपण तीच रिएक्शन घेऊया, N2 गॅस प्लस 3H2 गॅस, कोणती रिएक्शन आहे, अमोनिया प्रिपरेशनची, 2NH3 गॅस. आपल्याला विचारतात या रिएक्शनची एंट्रॉपी इन्क्रीज झाली की डिक्रीज झाली आहे, कमेंट ऑन एंट्रॉपी. तर डेल्टा एस म्हणजेच चेंज इन एंट्रॉपी फाइंड करायची असेल तर तुम्ही डेल्टा एन जी फाइंड करा. काय फाइंड करा, डेल्टा एन जी, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट इन गॅशियस स्टेट. प्रोडक्ट मध्ये किती आहेत 2, रिएक्टंट मध्ये किती आहे 3 आणि N2 च्या समोर काहीच नाही म्हणजे 1, सो ते झालं -4. आन्सर काय आला -2. सो जर आन्सर निगेटिव्ह आलं तर आपली एंट्रॉपी पण काय आहे, निगेटिव्ह. एंट्रॉपी काय होतीये, निगेटिव्ह होतीये. ठीक आहे, एंट्रॉपी कमी होतीये. क्लिअर झालं. सो डेल्टा एस निगेटिव्ह हे मी असं पण लिहू शकते, लेस दॅन 0. अशा टाइपचे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. किंवा एंट्रॉपीचा फॉर्म्युला कॅल्क्युलेशन साठी, हे तर मी क्वांटिटेटिव्हली सांगितलं, एंट्रॉपी वाढते की कमी होते, पण एक्झॅक्टली कितीने वाढतीये कितीने कमी होते त्याच्यासाठी डेल्टा एस इज इक्वल्स टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. क्यू म्हणजे जूल, टेम्परेचर केल्विन इनवर्स, सो जूल केल्विन इनवर्स हे त्याचं युनिट असणार आहे. नेक्स्ट सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स स्टेटमेंट बघा. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स स्टेट दॅट टोटल एंट्रॉपी ऑफ सिस्टम अँड सराउंडिंग. सो मी डायरेक्टली फक्त काय करते, टोटल एंट्रॉपी म्हणजेच कोण, सिस्टम अँड सराउंडिंग ऑलवेज कीप ऑन इन्क्रीजिंग फॉर अ स्पॉन्टॅनियस प्रोसेस. कीप ऑन इन्क्रीजिंग म्हणजेच काय, इन्क्रीज होत आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे. सो यांना सांगायचं आहे जी टोटल एंट्रॉपी असते, टोटल एंट्रॉपी म्हणजेच कोण, एंट्रॉपी ऑफ सिस्टम अँड एंट्रॉपी ऑफ सराउंडिंग is always increasing for a spontaneous reaction is always greater than 0 आहे. हा पार्ट क्लिअर आहे. याच्यावरती पण PYQ 2023 मध्ये कुठला क्वेश्चन नाहीये. ओके, एक आहे पण सिंपल आहे हा. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन इंडिकेट्स द रिएक्शन इज स्पॉन्टॅनियस. आत्ताच आपल्याला समजलं रिएक्शन स्पॉन्टॅनियस असेल तर एंट्रॉपी इज ऑलवेज इन्क्रीजिंग. नेक्स्ट, गिव्स फ्री एनर्जी कशी असते त्याच्यासाठी 0. सो चेक करा कुठे ऑप्शन मॅच होतं. डेल्टा एस इज ग्रेटर दॅन 0, डेल्टा जी इज लेस दॅन 0.
इथे रॉंग आहे, इथे रॉंग आहे, कारण डेल्टा एसचं साइन बघा इथे रॉंग आहे. सो एकच ऑप्शन करेक्ट आला, डेल्टा एस ग्रेटर दॅन 0, डेल्टा जी लेस दॅन 0 अँड डेल्टा एच इज ऑल्सो लेस दॅन 0 फॉर ऑल टेम्परेचर. गिव्स फ्री एनर्जी. गिव्स फ्री एनर्जी म्हटलं तर दोन फॉर्म्युले माहिती पाहिजेत. डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा जी नॉट प्लस आर टी एल एन के किंवा एल एन क्यू लिहितात. काय लिहितात? एल एन क्यू. एल एन काय रे? लॉग, पण लॉग टू द बेस ई. हा फॉर्म्युला फक्त टिक करण्यासाठी लक्षात ठेवायचा आणि कॅल्क्युलेशन करण्यासाठी डेल्टा जी नॉट इज इक्वल्स टू मायनस आर टी एल एन के. पण सॉल्व्ह करायचं असेल तर मायनस 2.303 आर टी लॉग टू द बेस 10 के. के इज के इक्विलिब्रियम. काय झालं? गिव्स फ्री एनर्जीचा हा ओरिजिनल फॉर्म्युला आहे, डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा जी नॉट प्लस आर टी एल एन क्यू. बट ऍट इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियमला डेल्टा जी इज इक्वल्स टू 0 आहे. सो डेल्टा जी 0 झालं तर क्यू काय बनत असेल? के, कारण इक्विलिब्रियम क्वेश्चन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मध्ये कन्वर्ट होतो. सो कन्वर्ट केलं मी, या फॉर्म मध्ये आले आणि एल एन नको असेल, लॉग हवं असेल तर मायनस 2.303 ने मल्टिप्लाय केलं. अजून एक फॉर्म्युला आहे तो म्हणजेच हा एक लर्न ठेवायचा आहे आणि दुसरा डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. अगेन या फॉर्म्युला मध्ये जर मी इक्विलिब्रियम कन्सिडर केलं तर ऍट इक्विलिब्रियम डेल्टा जी इज इक्वल्स टू 0. डेल्टा जी इज इक्वल्स टू 0. सो डेल्टा एच इज इक्वल्स टू टी डेल्टा एस. सो टेम्परेचर काय असणार आहे? डेल्टा एच अपॉन डेल्टा एस. तुम्हाला विचारू शकतात द टेम्परेचर ऍट विच इक्विलिब्रियम इज अटेन. कधी? जेव्हा डेल्टा एच बाय डेल्टा एस होईल. चलो, सो क्वेश्चन बघूया. सो क्वेश्चन पहा आता, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ डेल्टा जी फॉर द रिएक्शन ऍट टेम्परेचर 300 केल्विन. डेल्टा एच पण दिलाय, डेल्टा एस पण दिलाय. डेल्टा एच किलो जूल मध्ये पण डेल्टा एस जूल मध्ये. ऑप्शन किलो जूल मध्ये, तो डेल्टा एस ला आपण किलो जूल मध्ये करायचं. फॉर्म्युला कोणता यूज करणार आहे आपण? डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. सो डायरेक्टली लिहिणार आहे मी, डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा एच ची व्हॅल्यू 190. चलो पुढे मायनस टेम्परेचर किती आहे? 300 इंटू डेल्टा एस ची व्हॅल्यू मायनस 130 जूल, नथिंग बट 0.130 किलो जूल मध्ये जाईल तो पार्ट. सो दॅट इज इक्वल्स टू 190 मायनस, हे सॉल्व्ह करा, काय होणार आहे? 0.13 ने मल्टिप्लाय करूया. 13 3 चा 39 आणि किती झिरोज येणार आहेत? 1 2 3. डेसिमल 3 नंतर आहे. सो 39 आलं. 190 मायनस 39 आपल्याला करायचंय. आपण 40 मायनस करूया तर आन्सर 50 आलं असतं, म्हणजेच 151 किलो जूल. ऑप्शन नंबर सी ला टेक करायचंय. 40 केलं असतं तर 150 आलं असतं ना. सो 39 केलं तर 151 येईल. डेसिमल नाहीये कुठे, हा ग्रीन डॉट आलेला आहे, डेसिमल नाहीये, तो 151 किलो जूल आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ डेल्टा जी फॉर द फॉलोइंग रिएक्शन ऍट 300 केल्विन. रिएक्शन दिली आहे, डेल्टा एच दिलाय, डेल्टा एस दिलाय. डेल्टा एच किलो जूल मध्ये पण डेल्टा एस जूल मध्ये. ऑप्शन किलो जूल मध्ये, युनिट कन्वर्जन करावं लागेल. डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. डेल्टा एच किती दिलेला आहे रे? 30.54 किलो जूल आहे, मायनस टेम्परेचर 300 आहे अगेन, अँड डेल्टा एस 6.5 आहे. सो आन्सर काय येणार आहे त्याचं? जेव्हा तुम्ही त्याला किलो जूल मध्ये कराल 0.065 येणार. येस ऑर नो? 3 डेसिमल आपण आत शिफ्ट करणार आहे. सो 0.065 येईल, 0.065 येईल. याला सॉल्व्ह करूया आपण. 5 3 चा 15 कॅरी 1, 6 3 चा 18 प्लस 1
19. झिरोज किती आहे त्याच्यावरती 2 आणि टोटल 4 डेसिमल. सो दॅट इज 30.54. कुठे युनिट बघा, युनिट तर आपण ऑलरेडी केलेले आहे. साइन बघा दोन्ही पॉझिटिव्ह आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. मायनस, सो 30.54 मायनस 1.95 म्हणजे अराउंड 2 मायनस करायचंय तुम्हाला. 28 पॉइंट समथिंग मध्ये आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. समजतंय? प्रॉपर तर कराच तुम्ही, मायनस करून येणारच आहे तुमचा आन्सर, पण तुम्हाला हे क्विकली करायचं आहे. एखाद सेकंड वाचवायचा असेल तर 1.9 इज नथिंग बट 2. तर 30 मधून 2 मायनस केलं 28 येणार आहे. सो 28 च्या अराउंड एकच ऑप्शन आहे. सो गिव्स फ्री एनर्जीचे हे 2 क्वेश्चन्स होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चेंज इन गिव्स एनर्जी फॉर अ सर्टन चेंज. Change in gives free energy is minus 24 kilojoule and change in enthalpy is minus 16 kilojoule. What is the entropy change? तो पण कशामध्ये दिलेला आहे? जूल मध्ये दिलेला आहे. सो वी नो डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. मला डेल्टा जी ची व्हॅल्यू आहे -24, डेल्टा एच ची व्हॅल्यू आहे -16, टेम्परेचर आहे 300. डेल्टा एस ला थोडंसं ऍज इट इज ठेवा. हा काय करा, -16 या बाजूला येईल. -24 प्लस 16 इज इक्वल्स टू -300 इंटू डेल्टा एस. हे किती येणार आहे? 8 का -8? -8 इज इक्वल्स टू -300 इंटू डेल्टा एस. बाकी आता काय काय दिसतं आपल्याला बघा. देअरफॉर डेल्टा एस इज इक्वल्स टू मायनसला मायनस कट होऊन जाईल. 8 डिवायडेड बाय 300 दॅट इज 3 इंटू 10⁻². आन्सर हे आपलं किलो जूल मध्ये येत आहे, कारण सगळे युनिट्स त्यांनी दिलेले किलो जूल मध्ये आहेत. तो आपल्याला आधी 8 डिवायडेड बाय 3 करायचे. दॅट इज इक्वल्स टू 3 2 चा 6, 2 3 6 चा 18, 3 6 चा 18 इंटू 10⁻². किलो नकोय आपल्याला, आन्सर पाहिजे जूल मध्ये. दॅट इज 26.6 जूल आन्सर येणार आहे. कोणत्या ऑप्शनला टिक करायला पाहिजे आपण? ऑप्शन नंबर ए. सो नाउ दिस इज एंड ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स मध्ये फक्त हाच व्हिडिओ बघायचा आहे का? तर बिलकुल नाही. फॉर्म्युला शीट बनवण्यासाठी मी तुम्हाला हेल्प केलेली आहे, पण एन्थाल्पीचे क्वेश्चन्स, एंट्रॉपीचे क्वेश्चन्स तुम्ही अजून सॉल्व्ह केले पाहिजेत. सो त्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतेय. जो तुमचा वीक पॉइंट आहे तो थंबनेल मध्ये सर्च करा आणि तोच व्हिडिओ बघा आणि परफेक्ट व्हा. 1 दिवस आहे तुमच्याकडे. अख्खा थर्मोडायनामिक्स हे आजचं तुमचं टार्गेट असणार आहे. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक्यू सो मच.